लोकसत्ताच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या या सहज बोलता बोलता या वेब संवादात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज या संवादाच्या मालिकेमध्ये सध्याच्या युवा पिढीतले सर्वात तरुण, लोकप्रिय, महालोकप्रिय असं म्हणता येईल असे राहुल देशपांडे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं लोकसत्ताच्या वतीनं मनापासून स्वागत. आज त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी अ, प्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि संगीताचे अतिशय जाणते अभ्यासक डॉक्टर कुंटे, कैवल्य कुंटे, चैतन्य कुंटे इथं आलेले आहेत. चैतन्य कुंटे यांचं पण लोकसत्ताच्या वतीनं मनापासून स्वागत. आज आम्हाला याचा अंदाज होता की आजच्या कार्यक्रमासाठी खूप लोक आपली नावं नोंदवतील. त्या अपेक्षेप्रमाणे प्रचंड नोंदणी झालेली आहे. आता ते सगळे यायला लागलेले आहेत, परंतु आपण आता वेब संवादाला सुरुवात करूयात. कारण भारतातले, पुण्यातले, महाराष्ट्रातले, जगातले असे अनेक प्रेक्षक 4:45 वाजल्यापासून लाईनीत उभे आहेत. तर मला असं वाटतं की आपण या सुरेल संवादाला आता सुरुवात करूयात. राहुल देशपांडेंबरोबर गप्पा मारणं आणि त्यांचं गाणं ऐकणं हा एक अपूर्व आनंद असतो. तो सातत्यानं गेल्या करोनाच्या काळात सुद्धा भारतातले आणि जगातले त्यांचे रसिक ऐकत असतात त्यांना सोशल मीडियामधून. आज या मार्गानं आपण त्यांच्याकडून काही नवीन समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. मी चैतन्य कुंटे यांना विनंती करतो की त्यांनी आता सूत्र हाती घ्यावीत. पुन्हा एकदा चैतन्य कुंटे आणि राहुल देशपांडे आणि सर्व रसिक प्रेक्षक यांचं लोकसत्ताच्या वतीनं मनापासून स्वागत. चैतन्य कुंटे. नमस्कार. राहुल देशपांडे हा आजच्या पिढीला आकृष्ट करणारा म्हणजे क्राऊड पुलर ज्याला म्हणतो असा कलाकार आहे. आपण ओळखतो. आपण सगळेजण राहुल देशपांडे आणि त्याची कला याच्यावर खूप प्रेम करतो, दाद देत असतो. आणि राहुलच्या एकंदर व्यक्तिमत्वातले बरेचसे पैलू आपल्या समोर वेगळ्या माध्यमातून येत असतात. कारण की तो स्वतः एक चांगला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरणारा कलाकार आहे. पण आजचे प्रश्न मुद्दामून काही वेगळ्या तऱ्हेने योजलेले आहेत. एखादा कलाकार आपली कला सादर करतो आणि करता करता तो एक सेलिब्रिटी आर्टिस्ट बनतो. तसा आज सेलिब्रिटी आर्टिस्ट आहे राहुल. तर ह्या सगळ्या वाटचालीच्या बद्दलचे प्रश्न हे मी फारसे विचारणार नाही, कारण की ते आपल्याला बरेचसे माहिती आहेत. राहुल अनेक वेळा त्याबद्दल बोलतही गेलेत. पण राहुल देशपांडे हा कलाकार म्हणून नेमका काय आहे आणि त्याच्या कलेचा परीघ नेमका कसा आहे ते जाणून घेण्याच्या दृष्टीने आजचे काही प्रश्न आहेत. तर राहुल, माझा एक पहिला प्रश्न असा आहे की तू अनेक संगीत प्रकार गातोस. म्हणजे ख्याल गायकी असो, नाट्यसंगीत, भावगीत, ठुमरी, गझल पासून फ्युजन किंवा अलीकडच्या काळात मॅशअप किंवा कव्हर सारखे प्रकारही तू केलेस. तर मला वाटतं की काही संगीत प्रकार हे आव्हानात्मक असतात, तुम्हाला चॅलेंज देतात. ते काही प्रकारात सर्जक आनंद मिळतो, क्रिएटिव्ह ब्लिस असतो. काहीतनं एक आत्मिक समाधान मिळतं, काहीतनं लोकप्रतिसाद मिळतो, दाद मिळते लोकांची, आणि काहीत आर्थिक लाभ असतो. तर मला असं वाटतं की हे सगळे जे वेगळे पैलू आहेत कलेचे किंवा आपल्या बाबतीत संगीताचे, तर ह्यातलं नेमकं कुठलं संगीत तुला अधिक जवळचं वाटतं आणि कुठले प्रकार हे ह्या कॅटेगरीत तू सांगशील, आणि अल्टिमेटली या सगळ्या लाभालाभाच्या पलीकडचं कुठलं संगीत तुला वाटतं? सर्वप्रथम मी लोकसत्ताच्या सर्व रसिकांना मनापासून अभिवादन करतो. मला आज तुम्ही बोलवलं, खरोखर मला खूप छान वाटतंय. चैतन्य, मी मुद्दामून तुझ्याबरोबर बोलायचं म्हणून थोडीशी तयारी करावी का असं मी विचार केला, पण नंतर असा विचार केला नको, जे मनात येतंय ते आपण बोलूयात, म्हणजे ते जास्ती खरं वाटेल. अगदी बरोबर. मला वाटतं की तू जो आता प्रश्न विचारलास की सगळ्यात आव्हानात्मक मला काय वाटतं, मला स्वतःला प्रत्येक प्रकार आव्हानात्मक वाटतो. आता त्याच्यामध्ये कॉमर्स म्हणू आपण, किंवा ज्याच्यामुळे मी सेलिब्रिटी झालोय, किंवा लोक माझ्यावर प्रेम करतात माझ्या नाट्यसंगीतामुळे, की आजोबांचीच घ्यायची. मला वाटतं की त्यांनी जी काही पुंजी करून ठेवलेली त्याच्यावरतीच आम्ही अजून जगतोय,
की हेही छंद असेल किंवा आज त्याच गाण्यांवरती आमचा चरितार्थ चालतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. हं. पण मला स्वतःला आता अ, ह्या स्थितीमध्ये म्हणजे अं, तू मला गेले 22-25 वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय, की सांगीतिक स्थिती जर तू मला विचारलीस, तर मला आता कुठेतरी जसं कुमारजी म्हणायचे किंवा इव्हन माझे आजोबा म्हणायचे, की आता त्या बंदिशीमधनं त्या रागाकडे बघण्याची एक दृष्टी मला मिळाली आहे किंवा मिळते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मला प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये मी काय करतोय हे मला जाणवतं किंवा मला काय करायचंय हे मला आतमध्ये कुठेतरी माहिती असतं. प्रत्येक वेळेला ते काही चित्र आपल्या डोळ्यासमोर नसतं. मला असं वाटतं, की शास्त्रीय संगीताची सगळ्यात महत्त्वाची जर उपलब्धी असेल एखाद्या कलाकाराला, ती हीच आहे, की त्याच्यातला जो अ, काय म्हणतात त्याला काय म्हणू ते जे चित्र उलगडणं असतं ना, ते चित्र जर डोळ्यासमोर असेल, तर त्याची काही मजाच नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. मला ते चित्र कुठेतरी भासत असतं, आतमध्ये कुठेतरी ते उमटलेलं असतं. पण मी जसं आपण एखाद्या काय म्हणतात त्याला, मी कायम हे उदाहरण देतो सध्या, की उंच एखाद्या कड्यावरून आपण उडी मारली, काहीही विचार न करता. मला असं वाटतं, की शास्त्रीय संगीत माझ्याकरता असं आहे आत्ता, हं. की त्या बंदिशीच्या ह्याच्यामध्ये मी उडी मारतो आणि मला जसं पोहायचंय तसं मला माहिती नाही. मला पोहता येतंय की नाही हे पण माहिती नाही. हं. पण मला हे नक्की माहिती असतं, की मी अतिशय चांगल्या कोणत्यातरी प्रदेशामध्ये जाऊन पडीन आणि हं. ते सगळं जे काही आहे, ते डोळ्यासमोरनं माझ्या जात असतं, जसं मी ते करत असतो. आणि मग शेवटी कुठेतरी आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी पोहोचल्याचा जो आनंद आहे, तो शब्दामध्ये आपण नाही मांडू शकत. आणि मला वाटतं, की तेच आत्ता माझ्या शास्त्रीय संगीताच्या वाटचालीमधलं अतिशय एक गमतीशीर म्हणूयात किंवा खूप चांगलं मला मनाला आनंद देणारं असं आता एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे किंवा अशा एका कोणच्यातरी स्टेशनवर मी आहे, की हं. मला माहिती आहे आपली स्टेशन्स अनेक आहेत पुढे जायची. पण आत्ताचं स्टेशन माझं हे आहे, की मला तो छान कुठेतरी अ, मनामध्ये ते उमटतं माझ्या हं. आणि ते कधीतरी जमतं, कधीतरी नाही जमत. त्याच्यामधलीच मजा आहे. हे झालं शास्त्रीय संगीताचं आणि सगळ्यात मला जर आनंद कोणची गोष्ट देत असेल, तर ते अर्थात ह्या पद्धतीने एक्सप्लोर करणं. कारण शेवटी मला स्वतःला वाटतं, की आपण जेव्हा शब्दसंगीताकडे किंवा सुगम संगीत म्हणू किंवा कोणचंही अ, भावसंगीत म्हणू. मग ते नाट्यगीत असेल, ठुमरी असेल किंवा गझल. हिंदी चित्रपट, गझल असेल, काही असेल. त्याच्यामध्ये शेवटी शब्द येतात. त्यामुळे तो भाव जो शब्दांचा असतो, त्याच्याकडे तुम्हाला जास्ती लक्ष द्यायला लागते. मला वाटतं, की शास्त्रीय संगीतामध्ये हीच मजा आहे, की शब्द जरूर असतात, पण ते जे सूर असतात किंवा ते सुरांची बंदिश असते, त्याच्यातनं तुम्हाला जास्ती म्हणजे मनासारखं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही हं. व्यक्त होऊ शकता. एखाद्या क्षणी जर तुमचा म्हणजे जसं म्हणतो ना, की आपण रोज एकच गोष्ट आपण नव्याने बघतो ना, तशी अवस्था मला असं वाटतं, की ती ताकद आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये आहे. त्यामुळे मला त्याच्यामध्ये जास्त मी रमतो. बरं. हं. अगदी उत्तम सांगितलंस. कारण की रागदारी संगीत हा खरंच जुन्या लोकांनी, बुजुर्गांनी असं म्हणून ठेवलंय, की तो दर्या आहे आणि हं, त्याच्यात आपण किती खोल जावं तेवढं ते कमीच आहे. बरोबर. अ, वसंतराव देशपांडे आणि कुमारजी ही तुझी दैवत आहेत. हं, हं. अ, तर त्यांच्या गायकीचा तू अभ्यास कसा केलास, कसा करतोस? आणि आता गेली अनेक वर्ष, 3 दशकं जवळपास तू या दोन्ही मोठ्या कलाकारांच्या छायेत आहेस एका अर्थाने. तर आता हं. तुला मागे वळून त्या 2 वटवृक्षांकडे बघताना काय वाटतं नेमकं? मला कायम जसा मला गाणं आवडायला लागलं, तो सूर होता कुमारजींचा आणि मी माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलंय तसं कुमारजींचं जे निर्गुणी भजन होतं, "सुनता है गोरी गाणी" ते मी पहिलं ऐकलेलं आयुष्यामध्ये आणि त्या सुरांनी मला आतमध्ये ओढून घेतलं. तोपर्यंत मी जरी पिंपळखिरे बुवांकडे शिकत असलो, 6-7 वर्ष शिकून झालं होतं, तरी मला गाण्याची मुळीच आवड नव्हती. पण ह्या एका सुरानी मला आतमध्ये ओढून नेलं. आणि म्हणून मला कुमारजींचे जितके उपकार मानू तितके कमी आहेत माझ्यावरती. आणि मला त्या सुरांनी झपाटून टाकलं आणि माझ्याकरता संगीताचा पूर्ण तू आता जो परीघ हा शब्द वापरलास ना, तो अखंड संगीताचं विश्व माझं हे कुमारजीच होतं. माझ्यासाठी सुरुवात पण कुमारजींनी व्हायची, संगीताची शेवट पण कुमारजींवरती व्हायचा. म्हणजे तिकडे मला कुठेही माझे आजोबा पण नाही आणि इतर कोणचेच गवई नाही.
मला पूर्णपणे असं व्याप्त करून टाकलं होतं अनेक वर्ष कुमारजींच्या सुरांनी. आणि मला कुठेतरी तो सूर माझ्या काय म्हणतात त्याला प्रकृतीच्या जवळचा वाटला. मला तो आपला वाटला. त्यामुळे सुरुवातीचा एक काळ असा होता, जो काळ मला कुमारजींसारखं गायचं होतं. मला कुमारजींसारखा सूर लावायचा होता. तितकाच तो सूक्ष्म लावायचा होता. आणि ह्या काळामध्ये मला खूप चांगली-चांगली लोकं भेटली, ज्यामध्ये उषाताई होत्या, जिनी मला शिकवलं. उषाताई चिपलकट्टी किंवा मुकुल काका होता आणि इव्हन बाबू काका. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी सांगतो चैतन्य, की अ, बाबू काकांच्या मागे मी तंबोऱ्याला बसलो होतो मुंबईला मला आठवतंय आणि नंतर असेच ते गप्पा मारत होते आणि मला म्हणाले, "राहुल तुझ्या सुरांमध्ये ना थोडंसं प्रेम पाहिजे." मला हीच गोष्ट उषाताई सांगायची, "अरे सुरांवर प्रेम कर." तर मी म्हटलं, "प्रेम कर म्हणजे काय? काय करायचं? नेमकं काय करायचं?" ते म्हणले, "अरे वसंताच्या सुरांमध्ये बघ, कुमारच्या सुरामध्ये बघ. ते प्रेम आहे. ते तुझ्या सुरांमध्ये नाहीये." तर मी खूप प्रयत्न केला. मी अशा पद्धतीने गाऊन बघू का? तशा पद्धतीने गाऊन बघू का? पण ते काही जमलं नाही मला. मला त्याची अनुभूती आत्ता-आत्ता मिळायला लागली जेव्हा अ, ते सूरच तुम्हाला काहीतरी सांगतात. म्हणजे ही जी काही एक भावना असते, मला असं वाटतं की ती अनुभूतीच आहे. ती शब्दातनं व्यक्त होणारी भावना नाहीये. आणि आता मी सांगू शकतो, जे कोणी माझ्याकडे शिकायला येतात त्यांना, "अरे बुवा सुरांवर प्रेम कर." म्हणजे काय? तो अनुभव घेतल्यानंतरच ती गोष्ट तुम्हाला कळते. आणि ही मोठी गोष्ट मला कुमारजींच्या गाण्यामध्ये जाणवली आणि हीच गोष्ट मला वसंतरावांच्या गाण्यात जाणवली. मला अजून एक महत्त्वाची गोष्ट जी माझ्या आजोबांच्या सुरांमध्ये जाणवते ना, जे इतर कुणाच्या सुरांमध्ये मला तितकंसं काय म्हणतात त्याला जाणवलं नाही हा माझ्यापुरता आहे विचार. मला आजोबांच्या सुरांमध्ये कायम एक वात्सल्य जाणवलंय, की ते आपलं वाटतं. कधीही तुम्ही कोणचंही गाणं माझ्या आजोबांचं ऐका, ते असं वाटतं की अरे माझ्यासाठीच गातात आणि अतिशय प्रेमाने तुझ्या मांडीवर बसून तुम्हाला शिकवतायत किंवा तुमच्याशी बोलतायत, अशा पद्धतीने माझ्या आजोबांचं गाणं आहे. माझ्या आजोबांच्या गाण्यामध्ये कोणताही अभिनिवेश नाहीये, की बुवा हे बघ मी किती काहीतरी ग्रेट करतोय. ज्या लोकांनी माझ्या आजोबांचं गाणं बघितलं असेल, तो एक ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स होता. वसंतरावांचं गाणं हे जितकं श्रवणीय होतं, तितकंच प्रेक्षणीय पण होतं. आणि ते अशी ते जसं म्हणतात ना, की रंध्रा-रंध्रातनं तुमच्या गाणं बाहेर पडतं. त्यांच्या प्रत्येक देहबोलीतनं ते म्हणजे आजोबा कायम म्हणायचे, की "देअर आर 3 डिमेन्शन्स टू म्युझिक." सूर, लय आणि तिसरा अभिनय. तो जो एक अभिनय ही गोष्ट होती, तो इतका आतमध्ये त्यांच्या भिनला होता. त्यांना वेगळं काही करायला लागायचं नाही. त्याच्यामुळे त्या रागाचा किंवा त्या बंदिशीचा त्यांना जो सांगायचा आहे तो भाव त्यांच्या फक्त सुरांमधनं नाही, तर पूर्ण देहबोलीतनं त्यांच्या यायचा आणि तो इतका उधळून टाकायचे ते, की हे पण मला हे घ्या, हे घ्या. जे काय आहे माझ्याकडे ते घ्या. मला सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या आजोबांची अशी वाटते, की त्यांनी कोणतीही गोष्ट अशी करून सांगितली नाही, की त्यांनी पूर्णपणे स्वतःला असं जसा फकीर असतो ना, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घ्या. तसे ते मुक्त होते. असताना. हां, ती त्यांची वृत्ती होती आणि त्यामुळे मला अनेक असे माझ्या आजीनी किस्से सांगितले, माझ्या वडिलांनी सांगितले किंवा इव्हन त्यांच्या शिष्यांनी सांगितले, की अ, "वसंतराव तुला काय पाहिजे? ठुमरी शिकायची? ये बस. तुला काय हवंय? तू नाट्यसंगीत हवंय? हे घे. हे असं-असं आहे." असे अनेक म्हणजे त्यांनी कधीही स्वतःकडे काही ठेवलं नाही आणि ते त्यांच्या गाण्यामध्ये जाणवतं. म्हणजे तुला हेही जाणवेल, की नंतरचं जे त्यांचं गाणं होतं, तो त्यांचा जो एक सगळा स्ट्रगलचा पिरियड होता, जेव्हा ते नोकरी करत होते, त्यांच्या गाण्यातनं हे सगळं रिफ्लेक्ट होतं. तुम्ही जेव्हा खूप बारकाईने मी गाणं ऐकलं किंवा त्याचा अभ्यास केला, की सुरुवातीच्या काळामध्ये उटपटांग होतं एकदम, की मला आठवतंय गांधर्व विद्यालय मिरजेला जेव्हा जिकडे त्यांचे सगळे ते रेकॉर्डिंग्ज आणि तिथे ठेवायचे. मी आणि माझे वडील तिथे गेलो होतो आणि तुला सांगतो ते रेकॉर्डिंग त्यांनी मला काही दिलं नाही. पण तेव्हा मी शिकायचो आणि पिंपळखेरे बुवांकडे नाही हां, पिंपळखेरे बुवांकडे शिकायचो. आणि साधारण किती 14-15 वर्षाचा होतो मी आणि मी 1950 का 51 सालचा त्यांचा मारवा ऐकला, जेव्हा त्यांची भेट कुमारजींची झाली नव्हती. त्याच्या आधीचं त्यांचं ते गाणं होतं. पूर्ण पतियाळा आणि इतकं आक्रमक आणि इतकं वेगळं, की मी ते ऐकून अवाक झालो, की अरे बापरे! हे म्हणजे अशा काही गोष्टी असतात ना, की आपल्याला फक्त कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात ना, तसं होतं, की अरे हे चांगलं वाटतंय पण नाही बुवा. नाही आंबटच असेल ते. कारण आपली तिथपर्यंत पोहोचच जात नाही. पोच आपण किती उंच उडी मारली ना, तरी आपण तिथपर्यंत आपला हात पण लागत नाही. अशी अनेक वर्ष माझी धारणा होती, की वसंतरावांचं गाणं हे माझ्यासाठी नाहीच आहे, की माझ्या
काय म्हणतात त्याला, ह्याच्या बाहेरचं आहे, आकलनाच्या बाहेरचं आहे. हं. आणि मला खूप म्हणजे हे लोकांना माहिती नाही कसं वाटेल, पण कुमारजींच्या गाण्यामुळे मला आजोबांचं गाणं कळायला लागलं. हां. कारण शेवटी कुठेतरी मला एक समान दुवा दिसतो त्या दोन्ही गायकींमध्ये. कारण काय? मला वाटतं, की आजोबांचं गाणं जितकं अग्रेसिव्ह होतं, ते शांत करण्याकरता मला वाटतं कुमारजींचा खूप मोठा हात होता हं. त्यांच्या गाण्यामध्ये, की त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बदलणं असेल, सुरांचं काम असेल, हेही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, की त्या माणसाचं ज्या पद्धतीने जीवन गेलं, की हं. ज्या पद्धतीने स्ट्रगल झाला, नोकरी केली, बाकीच्या सगळ्या या गोष्टींमध्ये त्यांना तसा रियाज करायला वेळ मिळाला नाही. जसं हं. आपण बाकायदा बसून रियाज करतो, तसा माझ्या आजोबांनी रियाज नाही केला. त्यामुळे तेही कुठे-कुठे त्यांच्या गाण्यामध्ये जाणवतं, की त्यांनी हे फेकून दिलंय की काय? अरे, हं. गेलं तर गेलं, चल गेलं, जाऊ दे. हं. म्हणजे एक अशी गोष्ट असते, की मला हे माहिती आहे, मला हे येतं, मी हे केलंय आणि आता हे मी तुला दाखवतोय. तुला कळलं तर कळलं, की हं. गवयाला तुम्हाला काय सांगायचंय हे जर तुम्ही तिथपर्यंत तुमची बैठक असेल, तरच तुम्हाला ते कळतं आणि तुमच्या समोर जर अशी लोकं बसली असतील, की त्यांना त्याचं तिथपर्यंत ती गोष्ट पोहोचणार नाहीये. तर हं. असंही कधी-कधी कलाकाराचं होऊ शकतं, की बाबा नाहीच पोहोचणार आणि हे घे, चल. हं. अशाही काही मला मैफिली आहेत त्यांच्या अनेक रेकॉर्डिंग्ज जी नंतरच्या काळातली आहेत, की बुवा घ्या. त्यांनी ते थोडंसं असं टाकून दिल्यासारखं घे. ह्याच्यातनं बरोबर. काहीतरी चांगलं आहे, काहीतरी वाईट आहे. पण जी आत्ताची मुलं ते ऐकतील ना, त्यांना ते खरे वसंतराव कळणार नाहीत. मी जे काही म्हणतोय तुला जास्ती कळेल हो. चैतन्य. कारण हे आपण एकत्र ऐकलेल्या ह्या गोष्टी आहेत. हो. त्यामुळे वसंतरावांचं गाणं मला नंतर कळायला लागलं आणि जसं-जसं ते कळायला लागलं तसं ते मला काय म्हणतात त्याला अ, त्याची उकल करण्याकरता अ, माझे केस गेले. उकल करत आणि नंतर हे कळलं, की हे आपल्या गळ्याकरता नाहीये. हं. मला वाटतं, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला माझ्या गुरुजनांकडनं, एस्पेशली मुकुल काकाकडनं जर कळाली असेल, तर मला तो म्हणाला होता, की "राहुल, तुझ्या आवाजाच्या पद्धतीने तुझं गाणं तयार कर. हं. मी अमुक गातो किंवा कुमार काका गायचे किंवा भीमसेन काका गायचे किंवा वसंत काका गायचे." असं म्हणून तू ते ते तुझ्याकरता नाही, तुझा आवाज प्रत्येकाचा आवाज युनिक असतो. त्याच्या स्वतःच्या कक्षा असतात आणि त्या कक्षेमध्ये तुम्हालाच आजमावायचं असतं, की मी काय कसं कुठपर्यंत जाऊ शकतो, मी काय करू शकतो, हे प्रत्येकाला ठाऊक असतं. तर त्याच्या पलीकडचं जे काय आहे, ते तुला जरी जमलं, तुझ्या आवाजाला ते अ, साजेसं नाहीये किंवा तुला ते पेलणार नाहीये किंवा तुझ्या आवाजात ते चांगलं नाही वाटणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण अशा हळू-हळू करत एक-एक गोष्ट बाहेर काढायची असते आणि मग आपला विचार म्हणूयात किंवा आपलं गाणं म्हणूयात, हे तयार होत असतं. आणि मग मला हे कळलं, की ह्या गोष्टी वसंतरावांच्या ह्या माझ्याकरता नाहीये. हं. माझा पिंड वेगळा आहे. वसंतरावांचा वेगळा होता, कुमारजींचा वेगळा होता. त्यामुळे त्या एका कक्षेत राहून प्रत्येकाने आपापलं गाणं फुलवलेलं आहे किंवा मोठं केलेलं आहे. वाह! बरोबर सांगितलंस. हं. अशा रीतीने तू वसंतराव आणि कुमारजी दोघांच्याही गायकीचा हा अभ्यास एका अर्थाने करत होतास आणि तू जसं म्हणलास, की अ, कुमारजींच्या खिडकीतनं तुला वसंतराव अधिक जास्ती चांगले दिसू लागले. पण मला आता गेल्या अनेक वर्षात तुझं गाणं जसं बदललंय हे मी पाहिलंय जवळनं. अ, हं. तर त्याच्यात अनेक गवयांच्या छटा कुठे-कुठे डोकावताना दिसतात. अनेक वेळा दिसतं, की या ठराविक काही गायकांचा तू अभ्यास केलास. तर वसंतराव आणि कुमारजींच्या खेरीज कुठले गायक हं. तू अभ्यासलेस? त्यातला कुठला भाग तू घेतलास? आपल्या गायकीत मुरवलास? आणि काही-काही बाबतीत आपले आदर्शही काही असतात. हो. तर तसे ह्याबद्दल कुठल्या गायकांचा तू अभ्यास केलास? मी नंतरच्या काळामध्ये मी खूप भीमसेन काकांचं म्हणजे भीमसेनजींचं गाणं खूप ऐकलं मी आणि ना मला ते कुठेतरी ज्याला आपण आपल्या आवाजाशी म्हणा किंवा आपला जो नेचर असतो, हं. त्याच्या जवळचं वाटलं मला. ते असं वाटलं, की ह्याच्यातल्या काही गोष्टी आपण घ्याव्यात. त्या हं. मी घ्यायचा प्रयत्न केला किंवा किशोरीताईंचं गाणं मी खूप ऐकलं आणि त्यातल्याही मी काही गोष्टी हं. माझ्या गाण्यामध्ये उचलल्या म्हणजे त्याच्यातल्या ज्या मला चांगल्या वाटल्या आणि ज्या मला झेपल्या. हं. तर मला ही 2 मंडळी अतिशय मनापासून त्यांची गाणी अदरवाईज तुलाही माहिती आहे शराफत हुसेन यांचं पण मी हं. खूप गाणं ऐकलं. खूप म्हणजे बरोबर. तूच मला खूप रेकॉर्डिंग दिलं होतंस हं. आणि कधी-कधी काही-काही गोष्टी गाताना आग्राच्या त्या गोष्टी मला खूप आवडतात करायला हं. हं. आणि त्या त्यांच्या पद्धतीने मी करतोही आणि मुद्दामून मला ते गाताना मला त्यांच्या रेकॉर्डिंग्सची किंवा त्यांच्या गाण्याची आठवण येते. हं. बरोबर. आणि कधी-कधी मला वाटतं, की हे एक ट्रिब्यूट असतं एका हं. गायकाकरता, की ती नक्कल नसते, पण
ती गोष्ट आपल्याला आठवते आणि आपण ती जेव्हा करतो तेव्हा त्या गायकाकरता तोच त्यांचा मान असतो. त्याच्यामुळे एक मानवंदना दिल्यासारखं असतं. आणि म्हणून मला आग्र्यातल्या लोकांपैकी शराफत हुसेन खान साहेबांचं गाणं खूप, खूप जास्ती मी ऐकलंय आणि अजूनही जेव्हा मला मिया मल्हार गायचा असतो किंवा त्यांचे खास जे काही राग आहेत, ते मी बाहेर गात नाही. पण अभ्यास करण्यापुरता मी त्यांचं गाणं जरूर ऐकतो आणि मला खूप आवडतं. वा. तसंच वाद्यसंगीताच्याही बाबतीत कोण सांगशील? कारण की तू तेही ऐकतोस भरपूर. मला ना म्हणजे मी अली अकबर खान साहेबांचं सरोद खूप ऐकलंय किंवा अ, रवीजींचं ऐकलंय. विलायत खान साहेबांचं ऐकलंय. पण मला सगळ्यात जर कुणाचं वाद्यसंगीत तू म्हणालास तर शाहिद भाईंचं मला खूप आवडतं. कारण त्याच्यामध्ये जे एक एक्सप्रेशन आहे ते व्याकुळ करणारं आहे. त्याच्यामध्ये तयारी पण आहे, सगळंच आहे पण खूप मला वाटतं प्रमाणामध्ये आहे सगळं. आणि त्याच्यातला भाव जो आहे, एक्सप्रेशन जे आहे, ते एक्सप्रेशन बेस्ड मला असं वाटतं, की त्यांचं वादन जास्ती आहे. ते मला खूप, खूप भावतं म्हणून मला ते आवडतं आणि तबला तर मला ऐकायला खूप आवडतो. खूप बरोबर. सगळ्याच लोकांचा. खूप, खूप आवडतो. आता तबल्याचा विषय आला तर तुझे आजोबा स्वतः उत्तम तबला वाजायचे, सारंगी वाजायचे, ऑर्गन, हार्मोनियम वाजायचे. म्हणजे गाण्या इतकीच त्यांची हुकूमत या सगळ्या वाद्यांवर होती आणि एका अर्थाने तो वारसा तूही चालवतोयस. तबल्याचा तू चांगला एकेकाळी रियाज केलायस. हार्मोनियमही तुझ्या हातात चांगली आहे, तू कीबोर्ड वाजवतोस. मला आठवतं की आपल्या अमेरिकेच्या एका दौऱ्यात तू तिथे सहज म्हणून एका पियानोवर हात टाकलास आणि फार छान रमून वाजत होतास. तर ही सगळी तू वाद्य वाजवतोयस, तर ह्याचा काही तुझ्या संगीताविष्कारात प्रतिबिंब पडतं का किंवा लाभ होतो का? किंवा अशी वाद्य वाजवता येण्याने गायनात काही व्हॅल्यू एडिशन होते असं तुला वाटतं? 100% मला वाटतं, की एस्पेशली तबल्यामुळे तुम्हाला लय दिसायला लागते, की मला त्याचे खंड दिसायला लागतात. आणि मला वाटतं माझ्या गाण्यापुरता मी तबला शिकलो. आणि मला छान त्याच्यामध्ये वावरता येतं इतपत मला तबला कळतो. अर्थात मला इंट्रिकेट गोष्टी ज्या हल्ली म्हणजे नंतर आलेल्या आहेत, त्या मला आवडतात खूप ऐकायला. पण 1, 2, 3, 4 माझे बोटं मोडतात ते सगळं प्रत्येक गोष्ट करायला. ते मला खूप टेक्निकल होतं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातला रस निघून जातो. की टेक्निकल गोष्टींमध्ये मला वाटतं की एक सीमित टू एन एक्सटेंड मजा येते. पण त्याच्यानंतर त्याचं जर खूपच जास्ती व्हायला लागलं, की मग ते फक्त टेक्निकल होऊन जातं आणि मग त्याच्यातलं म्युझिक कुठेतरी माझ्यासाठी हरवतं. त्यामुळे मी ते ऐकतो, पण मला ते करण्यामध्ये मला मजा येत नाही स्वतःला. की मी खूप केलंय बरं का हे. निखिल बरोबर किंवा अदरवाईज पण 1, 2, 3, 4 वाज 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 1 अशा सरगम पण बसवल्यात. पण त्या सरगममध्ये म्युझिकॅलिटी जाते माझ्या. माझ्यासाठी ते छंद असतात ज्याच्यावरती मी फक्त सूर चिकटवतो. की हे कोणचं तरी एखादी तिहाई असेल किंवा कोरवाई असेल त्याच्यावरती आपण फक्त सूर चिकटवत जातो. त्याच्यात म्युझिकॅलिटी कितपत राहते आय डू नॉट नो. सो मला तबल्याविषयी हे वाटतं, की माझ्या गाण्यापुरता मी शिकलो आणि खरोखर मी व्यवस्थित फिरू शकतो. आणि आत्ता मी कीबोर्ड वाजवायला लागलोय किंवा पियानो आहे. मला त्याच्यापेक्षा वाटतं, की मी जे लहानपणापासून म्युझिक ऐकलंय ना, मग सिम्फनीज असतील किंवा इंग्लिश पॉप्युलर म्युझिक असेल, नंतरचे काही यानी आणि ही लोकं असतील. त्याचा माझ्या गाण्यामध्ये नक्की मला परिणाम नक्की वाटतो, की एक हार्मनीचा आपण जसं म्हणतो ना, तो किंवा प्रोग्रेशनचा एस्पेशली कंपोजिंग करताना प्रत्येक गोष्ट तंबोऱ्यावरती नाही करता येत मला. कारण त्याचे मला असं वाटतं, की कंपोज करताना मला एक असते ती आयडिया असते आपल्याला, की असं काहीतरी येतं डोक्यात ते आपण काहीतरी वाचून जरी बघितलं, तर त्याच्या वेगवेगळ्या कशा प्रोग्रेशन्समध्ये कल्पना बदलू शकतात त्याच गोष्टीच्या. अ, हे मला वाटतं, की जास्ती आपल्याला एक्सप्लोर करता येतं स्वतःला मला. कीबोर्डमध्ये किंवा पेटी असली बरोबर तर. त्यामुळे ह्या वाद्यांचा मला खूप फायदा होतो आणि झालाय. हिंदुस्थानी संगीताच्या जोडीने तू पाश्चात्य संगीतही ऐकतोस किंवा आताच तू उल्लेख केलास तसा पॉप म्युझिक प्रामुख्याने. त्यातला तू गायलाही आहेस. मला असे अनेक प्रसंग आठवतात की जिथे तू गायलायस आणि लोकांनाही ते आवडतं. तर या दृष्टीने तू पाश्चात्य संगीताचा काही बाकायदा अभ्यास केलास का? किंवा
फ्युजन आता अलीकडे बरेच केलेस तू, अनेक पाश्चात्य संगीतकारांबरोबर कोलॅबोरेशनचे प्रयोग केलेस. तर त्यांचं संगीत नेमकं काय आहे आणि त्यातलं आपल्याला जोडण्यासाठी काय नेमकं करता येईल, अशा दृष्टीने तू पाश्चात्य संगीताचे धडे घेतलेस का केवळ अनुभवाने घेतलास, नेमकं काय? नाही, मी पाश्चात्य संगीताचे धडे नाही घेतले. पण जसं म्हटलं तसं मी ऐकलंय खूप. मला तर ह्या फ्युजनची एक गंमत वाटते. मी खूप आकृष्ट होतो किंवा मी त्या गोष्टीला अट्रॅक्ट झालो होतो जेव्हा मी खूप साधारण 20शीत होतो आणि मी खूप करायचो ते. मग ते फ्युजन काय कोणत्या इन्स्ट्रुमेंट बरोबर म्हणजे मेलोडिक इन्स्ट्रुमेंट बरोबर असेल किंवा त्याच्याबरोबर ड्रम्स असतील किंवा कोणतं तरी वाद्य असेल, अजून तालवाद्य असेल. मला वाटतं की तालवाद्यातलं जे फ्युजन होतं ते परत एकदा 1, 2, 3, 1, 2, 3, 4 मधलं आहे. आणि जे मेलोडिक फ्युजन होतं, जे जॉर्ज बरोबर केलं, जॉर्ज ब्रुक्स बरोबर किंवा अजून काही कलाकार आपल्या वसंत उत्सवामध्ये यायचे तेव्हा त्यांच्या बरोबरीने केलं. मला त्या हार्मनीची फार मजा यायची, फार मजा यायची. पण आता जेव्हा मी मागे वळून बघतो, तेव्हा मला असं वाटतं की स्ट्रक्चर्ड ज्याला आपण अभ्यास म्हणतो फ्युजनचा किंवा त्या म्युझिकचा आणि आपल्या म्युझिकचा. असा जर स्ट्रक्चर्ड अभ्यास करून जर एखादी गोष्ट असेल, तर ती लाईव्ह पेक्षा ती आधी रेकॉर्ड व्हायला पाहिजे किंवा ती तशीच जशी एखादी आपण सिम्फनी ऐकतो. एखादं काय वेस्टर्न कॉन्सर्ट ऐकतो आपण. त्याच्यामध्ये ते लोकं ती गोष्ट करतात ना, तसं असेल ना, तर त्या गोष्टीमध्ये मजा येईल किंवा अमुक एक प्रोग्रेशन दिलंय, तुम्हाला एवढे बार आहेत, याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रोग्रेशनमध्ये जसं फिरायचे तसं तुम्ही फिरा. अशा पद्धतीने जर काही नवीन प्रोजेक्ट असेल ना, तर मला तो करायला जास्ती आवडेल ॲज अपोज टू फक्त स्टेजवर जाऊन एकत्र सगळे, कारण सगळे एका लेव्हलची लोकं असतात, चांगली लोकं असतात. त्याच्यामध्ये आपण जर काही करू ते म्युझिकलच होणार आहे. पण त्याला म्युझिकली अर्थ आहे का? हा प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला जर विचारशील, तर त्याच्यामध्ये फक्त त्या वेळेपुरता एक आनंद घेणं. मला असं वाटतं की आनंदाची पण एक ग्रॅव्हिटी असते, की कशा पद्धतीचा एक मला वाटतं की क्लासिकलमध्ये किंवा भक्ती संगीतामध्ये तो जो एक आनंद असतो, तो आजपर्यंत तुमच्या खूप काळ स्मरणात राहतो. किंवा शास्त्रीय संगीतामध्ये असतो, की तुम्हाला कळत नाही की काय होतंय आतमध्ये. फार आनंद देऊन जाते एक गोष्ट आणि आपण ती घरी घेऊन गेल्यानंतर पण आपल्याला कळत नाही की अरे असर काय झालाय आपल्यावरती हा. पण तो खूप काळ तुमच्या बरोबर राहतो. मला असं वाटतं की फ्युजनचा असा असर राहत नाही किंवा मी जे काही केलंय त्याचा असर माझ्यावरती असा राहिलेला नाहीये. मला फक्त त्या वादकाची किंवा त्याच्या स्किल लेव्हलची मला फार मजा येते. अरे क्या बात! कसला सुंदर वाजवतो किंवा काय अप्रतिम वाद्य वाजवतो हा. इतकंच येतं किंवा ती हार्मनी कशी क्रिएट झाली. पण मी म्हणलं तसं त्यावेळेला जो मला आनंद व्हायचा तसा तितका आनंद आता मला होत नाही. मला वाटतं काही संगीत प्रकार हे तू जसं म्हटलास रागदारी संगीत की दीर्घकाळ असर करणारे, आत झिरपणारे, मुरणारे असतात आणि काही तात्पुरते असतात. तात्पुरत्या आनंदाची मजा आहे, तेवढीच आहे, पण ती तेवढीच आहे. तर त्या दृष्टीने फ्युजनचा तू हे केलास. मला एक वेगळा प्रश्न पाश्चात्य संगीताच्या अनुषंगाने विचारायचा आहे की तू जेव्हा वेस्टर्न पॉप किंवा हे गायलायस तेव्हा शब्दोच्चार तर अर्थातच आपल्या मराठी, हिंदी किंवा ब्रज भाषेतल्या बंदिशींपेक्षा वेगळे होतात. डिक्शन बदलते, पण आवाज लावणं किंवा त्याचा पोतही बदलतो. तर तू वेस्टर्न व्हॉइस कल्चर किंवा असं काही मुद्दामून पाहिलंस का? आपल्यापेक्षा वेगळं आहे? आपल्यापेक्षा वेगळं आहे वेस्टर्न व्हॉइस कल्चर. आणि ते एक्सरसाइजेस पण मी एकेकाळी कधी-कधी करत बसायचो. पण त्याचा उपयोग आपल्या संगीताला नाहीये. हे मी आत्ताच सगळ्यांना सांगू इच्छितो, की त्या वेस्टर्न व्हॉइस कल्चरचा आपल्या संगीताच्या व्हॉइस कल्चरशी तसा संबंध नाहीये. कारण मला असं वाटतं, की वेस्टर्न व्हॉइस कल्चर इज गेट मोर टुवर्ड्स हिटिंग अ पर्टिक्युलर नोट. आणि तो पण खूप सायंटिफिक अभ्यास आहे त्यांचा, की कसा हेड व्हॉइस आणि हार्ट व्हॉइस मध्ये अजिबातच काही हे दिसू नये, की आपल्याला नाहीतर आपण फॉल्सेटो म्हणतो आणि आपण एक लोअर रजिस्टर मध्ये बोलत असतो. आत्ता मी जे बोलतोय हे दोन्ही रजिस्टर वापरतोय. त्या दोन्ही रजिस्टरमध्ये कसं फिरायचं लीलया. मला वाटतं की वेस्टर्न व्हॉइस कल्चरमध्ये ही खूप एक चांगली गोष्ट आहे, जी सायंटिफिक आहे. पण मी स्वतः म्हणतो तसं मी खूप ऐकलंय आणि तसा आवाज लावण्याची सवय झाली मला. आवाज लावणं वेगळीच गोष्ट आहे ती.
बरोबर. म्हणजे मी हे नेहमी गातो. ही मला खूप कमी गाणी पाठ आहेत म्हणून मी हेच गातो नेहमी. You fill up my senses like a night in the forest, like the mountains in springtime, like a walk in the rain, like a storm in the desert, like a sleepy blue ocean. You fill up my senses, come fill me again. आता हीच गोष्ट आपण आपण लगेच असं करू आपल्या बरोबर. ह्याच्यामध्ये. हम्म. आपण असा विब्राटो देणार नाही आपल्या नाही देणार. म्युझिकमध्ये. सो मला वाटतं ही शेवटी आजोबा म्हणायचं ना की प्रत्येक गोष्टीचा लगाव वेगळा असतो ना, तसं ह्याचा लगाव वेगळा आहे, आपल्या बाकीच्या गोष्टींचा लगाव वेगळा आहे. अगदी खरं आहे. म्हणजे मला वाटतं की हाच विचार आपल्या संगीतातही येतोच की ख्याल गाताना लावलेला आवाज, ठुमरीतला आवाज, अगदी. नाट्यसंगीत गाताना किंवा खास करून रंगमंचावर स्टेजवर उभं राहून जेव्हा नाट्यसंगीत गायलं जाईल तेव्हाच्या आवाजाचं प्रोग्रेशन त्यात खूप फरक असेल. आता हे सगळं तू एक संगीतकार म्हणून स्वतःला सिद्ध करत असण्याच्या गोष्टींचा एक विचार झाला. त्याच्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की आपण केवळ पूर्वसुरींचा वारसा घेऊन वाढत नाही, तर आसपास अवतीभोवती काय चाललंय याचाही काहीतरी प्रतिसाद घेत घेत आपण पुढे जात असतो. तर समकालीन जे काही कलाकार आहेत त्यांच्यापैकी कोणाचं संगीत तुला आवडलं किंवा तू मुद्दामून ऐकतोस किंवा तुला दाद द्यावीशी वाटते, असे कोण आहे? मला शौनकचं गाणं खूप त्या पद्धतीने खूप अभ्यासपूर्ण आहे. त्याची उपज खूप कमालीची आहे. तो खूप वेगळा विचार करतो आणि प्रत्येक वेळेला त्याच्या गाण्यातनं जेव्हा अर्थात परत ही अशी एक गोष्ट आहे की आपली लोक जेव्हा समोर असतात ना किंवा माहितीये की बाबा हा एक ऐकणार आहे, तेव्हा जो एक विचार गवई करतो ना तो वेगळा असतो थोडा. जे आपला एक कमर्शियल कार्यक्रम असेल आणि ज्या पद्धतीने कारण ती शेवटी आपण जेव्हा कार्यक्रम करतो, लोकांची अपेक्षा असते ती नाही पूर्ण केली तर मला वाटतं की ते कॉन्ट्रॅक्ट ब्रेक होतं. त्याच्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट मेंटेन करण्याकरता तुम्हाला त्या गोष्टी त्यांच्या पिशवीत ते टाकले की ते काय म्हणतात त्याला सॅटिस्फाय होतात, खुश होतात. त्याच पद्धतीने चांगली म्हणजे कोणत्या अर्थाने अभ्यासक जेव्हा समोर बसतात तेव्हा आपण वेगळ्या पद्धतीने स्वतः चार्ज होतो आणि वेगळा विचार करतो. असा विचार मला करायला लावणारा मला असं वाटतं गवई आहे शौनक. त्यामुळे त्याचं गाणं मी नेहमी ऐकताना खूप प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं मिळतं त्याच्या गाण्यातनं. असं एक आहे तो. म्हणजे मला आठवतं की तू जे बोललास की सामान्य श्रोते आणि जाणकार किंवा कलाकारच ऐकायला असेल तर गायकी बदलते. बडे गुलाम अली खान साहेबांच्या बाबतीत सांगायचं की बाहेर लोकांसाठी गायचं तेव्हा त्याचं गाणं फार वेगळं होतं आणि देवधर मास्तरांच्या संगीत शाळेत जेव्हा सगळी कलाकार मंडळी समोर असायची तेव्हा ते काही खास गोष्टी काढायचे, अनवट रागिण्या, बंदिशी, आणि हेच का ते बडे गुलाम अली खान साहेब असा प्रश्न पडायचा. तर अर्थात ही गोष्ट मलाही तुझ्याबद्दल जाणवली की लोकांसाठी जेव्हा तू गातोस तेव्हाच गाणं, आणि अगदी गिने चुने पण दर्दी लोक जेव्हा असतील, म्हणजे मला आठवतंय की अगदी अमेरिकेच्या दौऱ्यात सुद्धा जिथे फक्त रागदारी ऐकणारे असे लोक आहेत, दर्दी लोक आहेत, तिथे तू अगदी वेगळं गाणं गायलेलं आहेस. तर याच अनुषंगाने मी विचारतो की हा बॅलन्स किंवा आपल्याला ह्या लोकांसाठी गायचंय, दर्दी लोकांसाठी गायचंय, तर तिथे विचार वेगळा लागतो आणि ती थॉट प्रोसेस एरवीच्या कार्यक्रमांमध्ये कधी कधी तुटते आपली, ती सतत राहूच शकते असं नाही. तर हा बॅलन्स तू कसा साधतोस? कारण की फार ट्रिकी गोष्ट आहे. रागदारी संगीतातली थॉट प्रोसेस अविरतपणे चालू ठेवणं आणि पॉप्युलर जॉनरचं गात राहणं, तर ते तू कसं करतोस? मला वाटतं ना मी जर असं म्हणलं की माझे जे कोण श्रोते असतील किंवा माझे चाहते असतील, मी त्याला ग्रँटेड धरलाय असं नाही म्हणणार, पण मी त्यांच्यावरती खूप हक्क गाजवलाय. कोणत्या अर्थाने की मला जे पाहिजे, मला जर एखादी रागातली गोष्ट त्यांना ऐकवायचीच असेल
तरी नाट्यसंगीताचा जरी कार्यक्रम असेल तरी किंवा भक्ती संगीताचा असेल, तरी त्यांनी ते ऐकलेलं आहे. किंवा मला आठवतंय आपण अनेक असे कार्यक्रम केले जिकडे पहिला एक हाल्फ आपण फक्त क्लासिकल आणि ह्या गोष्टी. मी असं म्हणायचो, की तुम्हाला जे ऐकायचंय ते मी नेक्स्ट हाल्फमध्ये ऐकवीन. मला जे ऐकवायचंय ते तुम्ही प्लीज ऐकून घ्या. तर त्या अर्थाने मी त्यांच्यावरती खूप हक्क गाजवलाय आणि मला हेही खूप म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, की त्याच्यातल्या काही फर्माईशी आता मला यायला लागल्या, जी ह्याच्यातली उपलब्धी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण हे निश्चित आहे जेव्हा अ, फक्त शास्त्रीय संगीताचा एखादा कार्यक्रम असेल, जेव्हा दर्दी किंवा जाणकार श्रोते समोर असतात, तेव्हा वेगळं काही होत नाही. मला वाटतं, की ती जी एक थॉट प्रोसेस असते, की आपण एखादा राग जेव्हा किंवा आपण एखादी बंदिश शिकतो, आपण त्याची तालीम करतो. अ, तालीम घेतो आणि मग स्वतः आपण त्याच्यावरती अभ्यास करतो किंवा ती गोष्ट आपल्या गळ्यातनं कायम वारंवार जेव्हा गिरवली जाते आणि त्याच्यानंतर ती विस्मृतीमध्ये म्हणजे आपण नंतर काहीतरी वेगळंच करत बसतो. पण ती गोष्ट कुठेतरी आतमध्ये अव्याहत चालू राहते. याचा प्रत्यय आता यायला लागलाय मला, की मला जेव्हा मी गातो किंवा आत्ताच मी मल्हारचा आपल्या स्वरझंकार करता मी आता मल्हारची सीरीज करत होते. तर मी काय अजिबातच आपल्या लॉकडाऊनमध्ये कसला काहीच विचार नाही. सुरुवातीचा 1 महिना मी सपाटून रियाज केला. नंतर काहीच केलं नाही असं झालं. मग नंतर कंपोज केलं. पण हे सगळं डोक्यात नव्हतं आणि मला त्याचा फोन आला राजसचा, की "संध्याकाळी तू रेकॉर्ड करशील का राहुलदादा?" म्हटलं, "येतो मी." आणि माझ्या डोक्यामध्ये विचार की म्हणलं काय गाणार आहे? म्हणलं जाऊ दे आता बघू आपण. तुला माहिती आहे मी डायरेक्टली तिथे बसल्यानंतर बरेच वेळेला तू सूर दिल्यानंतर मग माझा राग ठरायचा किंवा ठरतो. तर मी तिकडे करीमे नाम तेरोच गायलो. पण अनेक दिवस ते डोक्यात नव्हतं आणि मग मला इतकी मजा आली ताण घेईपर्यंत. मला ना हळू ताण हा प्रकारच थोडासा वर्ज करावासा वाटतो. नकोच ताण ती. त्या भानगडीतच नको पडायला. कारण मग त्याच्यामध्ये मग हे बघा मला हे येतं, हे बघा हे कसं. हा जो भाग आहे ना, मला वाटतं की संगीत म्हणजे कुठेतरी संगीत त्याच्यामध्ये मी मारतो की काय? स्वतः करता म्हणतोय मी. लोकांकरता नाही म्हणत आहे. असा मला कायम विचार येतो, की मग हे मी दाद मिळवण्याकरता करतोय का? जर तसं असेल तर मला ते नाही करायचं. कारण त्याच्यातली म्युझिकॅलिटी जर मला वाटत असेल तरच मी ती गोष्ट करेन. इथपर्यंत आता माझा विचार यायला लागलाय, की मग कशाला मारायची? जर म्हणजे मारता येते म्हणून मारायची मला ह्याच्या म्हणजे आजोबा असं म्हणायचे ना, की अ, काय म्हणतात त्याला, रियाज हा रंगांच्या डब्यासारखा आहे, की त्याच्यातला कोणचा रंग किती, ते मैफिलीमध्ये मला सगळेच रंग माझ्याकडे आहेत म्हणून सगळेच रंग मी उधळून टाकू शकत नाही. तर तसं काही माझं आता व्हायला लागलंय. इतकी छान मी त्या याच्यामध्ये गुंगलो होतो. कारण ते कुठेतरी आतमध्ये चालू होतं. तर मला हीच प्रोसेस आहे, की जेव्हा कोणी छान कारण आपल्याला सांगून तर श्रोते येत नाहीत, की आज चला जाणकार श्रोते असणार आहेत किंवा आज अशी लोकं आहेत ज्यांना फक्तच पॉप्युलर गोष्टी ऐकायच्या आहेत. तर त्यामुळे ती प्रोसेस आतमध्ये जर चालू असली ना, तरच तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता किंवा तरच तुम्ही हां, आता बघा मी ऐकवतो. अशा पद्धतीने तुम्ही गाऊ शकता. आणि आता ना चैतू ही पण आता अवस्था गेलेली आहे बरं का, की आता बघा मी काय ऐकवतो. आता असे परफॉर्मर किंवा गवईच राहिलेले नाहीयेत. कारण अगदी खरं आहे. इतके आपल्याला सारखे कार्यक्रम आणि इव्हेंट्स असतात ना, त्याच्यामुळे आता बघा मी काय करतो, ही वेळच आता काय त्यांना काय हवंय, हे हवंय, अमुक हवंय, चला घेऊन टाक. अशा पद्धतीचं झाल्यामुळे मला खूप वाईट मला असं वाटतं, की मला जर देवाने काही वर दिलं असतं, तर मी परत भीमसेनजी, कुमारजी, आजोबांच्या काळामध्ये जाऊन नुसतं मी ऐकत बसलो असतो. कारण ती मजा जी आहे, तो इत्मिनान जो आहे, तो आता संपुष्टात आलेला आहे. आता तशी अवस्था नाहीये आणि त्याचा मला खूप आतमधनं त्रास होतो, की कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण संगीत म्हणून आपण आज ज्याला म्हणूयात, त्याची इतकी वाईट वेळ आली, की इतकं चीप झालंय, की कुणीही उठून आपण विदुषी म्हणूयात, कुणीही उठून पंडित म्हणूयात. म्हणजे पूर्वी मला आठवतंय, की पंडित किंवा ही स्वतः वसंतराव असतील किंवा भीमसेनजी असतील, त्यांना पण हे आवडायचं नाही. कारण त्यांना तो अभिनिवेश नव्हता, की मला पंडित म्हणू नका पेक्षा त्यांना ती जाणीव होती, की ह्याच्यापेक्षा काहीतरी मला वेगळं करायचंय. हे संगीत माझ्याकरता वेगळं आहे आणि जे संगीत मला जाणवलेलं आहे, ते माझ्यापासून खूप दूर आहे आणि मला तिथपर्यंत पोहोचायचंय. तोपर्यंत हे बाकीची कोणची ॲडजेक्टिव्हज लावू नका मला. मला वाटतं, की अशी जाण असणारे कलाकारच नाहीयेत आता आपल्याकडे किंवा तसं संगीत उरलेलं नाहीये. असं ह्याचं मला खूप दुःख होतं, की ते संगीत आता कुठेतरी इतकं एका उथळ म्हणजे शॅलो लेव्हलला आलेलं आहे, की
थोडंसं जरी आपण काही केलं की हो हो क्या बात आहे. अरे म्हणजे मला कायम कुमारजी आठवतात त्यांची जी मुलाखत आहे, की "अरे मी आज चांगला गायलो नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी आज स्वस्थ होतात, चांगले कपडे घालून आलात, सेंट मारून आलात म्हणून तुम्हाला असं वाटलं की कुमारजी चांगले गायले. वाह! वाह! क्या बात है." ते म्हणायचे, "मला विचारा ना मी काय बदमाशी केली." तसं तसं तुम्ही आम्हाला विचारा की मी सांगीन मी असं-असं केलं किंवा माझे हात तर सारखे जातात. दुसऱ्या कोणाचे जात नसतील इतके माझे हात सारखे जात असतात. ती माझी स्वतःची काय म्हणतात त्याला हे असते की "अरे राहुल, नेक्स्ट टाईम ही चूक करू नको, वेगळी चूक कर." पण मला खूप वाईट वाटतं, की आता ती अवस्था नाहीये किंवा आपल्या जसे कुठे गावामध्ये आपण जायचो लक्ष्मी क्रीडा मंदिरमध्ये वगैरे अशा मैफिली नाहीयेत. मला बरोबर. खूप मनापासनं या गोष्टीचं वाईट वाटतं. बरोबर. मला वाटतं की डॉक्टर अशोक दरानडेंनी एक फार छान वाक्य वसंतरावांच्या बद्दल नमूद केलं होतं, की वसंतरावांचा जो नाट्यसंगीताची वाटचाल हा कार्यक्रम होता, त्याला ते म्हणायचे की ज्याला रिसर्च इन आर्ट किंवा रिसर्च इन परफॉर्मन्स म्हणतात, तशा तऱ्हेचा तो त्यांचा कार्यक्रम होता. म्हणजे त्यांनी थिसिस कागदावर लिहिला नाही, तर तो सादरीकरणातला तो एक थिसिस मांडलेला होता. तर एक अभ्यासपूर्ण अशी दृष्टी घेऊन एक वेगळ्या तऱ्हेचं ती मांडणी केली होती. मला वाटतं व्यावसायिक यश अपयश किंवा किती आपल्याला पैसा मिळतो असा विचार न करता तूही अशा तऱ्हेचे काही उपक्रम केलेस. हं. जसा मला आठवतंय कुमार रागविलास केलास, ज्यात कुमारजींच्या बंदिशी त्यांनी निर्माण केलेला राग गायलास किंवा हं. काही वर्षापूर्वी विरहिणी बोले सारखा अगदी वेगळा कार्यक्रम तू सादर केलास. हं. तर अशा तुझ्या काही वेगळ्या संकल्पनाधारित थीमॅटिक कार्यक्रमांबद्दल काही सांग, त्यातली एखादी छोटीशी झलक ऐकवलीस तरी चालेल. कसली झलक ऐकू सांगा? कुठल्याही याची तुला जे त्यातलं आता असं वाटेल की अरे आपण हे नमूद करावं असं. आपण हे केलं होतं ना विरहिणीमधले सगळ्या चाली तुझ्याच होत्या. पंढरपुरीचा न्या पंढरपुरीचा न्या पंढरपुरीचा न्या लावण्याचा पुतळा लावण्याचा पुतळा हो विठो देखिएला डोळा विठो देखिएला डोळा विठो देखिएला डोळा बाई वो बाई वो बाई वो बाई ये वो पंढरपुरीचा न्या पंढरपुरीचा निळा. वा, अशा तऱ्हेचे कार्यक्रम, थीमॅटिक कार्यक्रम वेगळे अजून काही करण्याचं तुझ्या मनात आहे का, किंवा ह्या मला कार्यक्रमातला अनुभव काय आठवतंय होता? आपण बैठक नावाचा एक कार्यक्रम केला होता, ज्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत आपण खयाल गातो किंवा बंदिश गातो. म्हणजे काय करतो हे लोकांना समजून सांगण्याकरता तो कार्यक्रम केला होता. हो. तो पण एक हा. प्रयोग झाला होता हो. आणि मला वाटतं की पुणेकरच अशा प्रयोगांना दाद देतात. कारण 2-3 हजार लोकं आली होती हे सगळं ऐकायला. हो. ज्याच्यामध्ये एकही नाट्यगीत नव्हतं तरी हम्म. सुद्धा. हो. आणि मला असं खूप वाटतं की कुमार रागविलास आपण अजून करायला हवा होता. तो अनफॉर्च्युनेटली नाही झाला. पण परत आपण तो करूया. मला करूयात ना. वाटतं की 6-7च केले असतील आपण त्याचे. हो. आणि मला असं अजून एक डोक्यात होतं, आपण बोललोही होतो याविषयी, की घराण्यांच्या वरती मला एक बरोबर. प्रयोग करायचा होता. पूर्वीच्या लोकांच्या वरती. पूर्वीच्या रचना असतील, अ, बंदिशी असतील आणि वेगवेगळ्या घराण्यांचा दृष्टिकोन ती एकच बंदिश सादर करण्याची. सो असे काही डोक्यामध्ये माझं खूप काही-काही असतं. ते कधी बाहेर पडतं माहिती नाही मला. पण मला हे जर तू विचारलंस तर ह्या 2-3 गोष्टी अगदी डोक्यात आहेत, एस्पेशली क्लासिकल विषयीच्या, की ह्या हम्म. बाहेर यायला पाहिजेत. हम्म. आता आपण संगीताच्या जोडीने इतरही अनेक क्षेत्रांमध्ये तू विहार केलायस, त्याबद्दल काही जाणून घेऊयात. तू गायक म्हणून तर रसिकप्रिय आहेच. अभिनेता म्हणूनही संगीत नाटकातल्या भूमिका असोत किंवा अलीकडे चित्रपटातल्या असोत त्या तू केल्यास.
वसंतोत्सवचा एक आयोजक, यशस्वी आयोजक, हम्म, अशा ही एक तुझी वेगळी भूमिका आहे. किंवा रियालिटी शो मधला परीक्षक असो, ही एक वेगळी भूमिका आहे. आणि अगदी अलीकडे आता तू संगीतकार या भूमिकेतही लोकांना दिसणार आहेस. मी वसंतराव या चित्रपटाचं संगीत तू दिलंयस, हो. किंवा अलीकडेच काही गझला तू स्वरबद्ध केल्यास. तर ह्या अशा अनेक ज्या काही भूमिका आहेत, त्यातल्या तुला सगळ्यात रुचणारी, रमवणारी अशी कुठली भूमिका आहे? मला ना स्वतःला नाटकात काम करायला खूप आवडतं. मला वाटलं नव्हतं मी सुरुवात जेव्हा केली कट्यारपासनं, की नाटक मला इतकं आवडेल. पण खरोखर ती तिसरी घंटा झाली, की गाताना मला असं कधी झालं नाही, की हातपाय गार पडलेत किंवा असं कधीच झालं नाही कोणत्याच मैफिलीमध्ये. पण नाटकाची तिसरी घंटा झाल्यानंतर लिटरली हातपाय माझे असे गार पडायचे आणि कसं होणार, काय होणार? मी जवळ-जवळ 6 प्रयोग केले सगळ्या नाटकांचे मिळून आणि मग थांबलो. मग नाही केले मी काही. पण अगदी कट्यारपासनं संशय कल्लोळ असेल, मग मानापमान असेल, मग सौभद्र असेल आणि मग परत एकदा प्रशांत दामल्यांबरोबर संशय कल्लोळ असेल. तो हा प्रवास मला खूप काही शिकवून गेला आणि त्याचा मला खूप वाटतं, की माझ्या गाण्यामध्ये खूप फरक पडला. म्हणजे अप्रोचमध्ये जसं मी एखादी बंदिश आधी गायचो किंवा एखादं नाट्यगीत मी गायचो. मी फक्त शब्द गायचो. नंतर मला त्याचा संदर्भ कळायला लागला. काय त्याचा अर्थही मला नीट कळायला लागला. सो खूप फरक पडला माझ्या गाण्यामध्ये. मला आठवतंय चित्तरंजन कोल्हटकर एकदा नाट्यसंगीताची वाटचाल जो आजोबा करायचे, तोच कार्यक्रम मी करत होतो आणि त्याच्याकरता ते आले होते टिळक स्मारक मंदिरात आणि ते म्हणाले, की "अगदी गातो वसंतासारखा वगैरे, फक्त एकच गोष्ट ह्याच्या गाण्यामध्ये थोडीशी कमी आहे, की त्याच्या गाण्यात थोडं नाट्य कमी पडतं." तर तेव्हा मला कळलं नाही, की नाट्य कमी पडतं. ते म्हणले, "थोडंसं तुझ्या आजोबांचं म्हणजे तुझ्या अ, आज्या म्हणायचे ते माझ्या आजोबांना. त्याच्या गाण्यामध्ये किती खूप नाट्य होतं, ते तुझ्या गाण्यामध्ये कमी आहे. त्याच्यामुळे तू एखाद दुसरं नाटक केलंस की ती येईल." असं ते मला तेव्हा म्हणाले होते. आणि खरोखर नाटक केल्यानंतर अप्रोचच बदलला माझा. आणि मग त्या नाटकाच्या म्हणजे नाटकाच्या ह्याच्यात असताना मला ती फिल्म आली एक. ती अजून यायचे दोन्ही फिल्म झालेल्या नाहीयेत माझ्या. छोटे-छोटे जे मी रोल केले होते, त्या फिल्म झाल्यात. बालगंधर्वमध्ये छोटासा रोल केला होता किंवा पुष्पक विमान नावाचं एक सुबोधच्याच फिल्म्समध्ये मी काम केलेलं आहे. सो ते आले, पण ते काही मला असे मनापासून आवडलेले म्हणा किंवा असं माझ्या ॲक्टिंगचा कस लागेल असे नव्हते. पण मी 2 फिल्म ज्या केल्या म्हणजे एक तर रामलतास नावाची खूप सुंदर फिल्म आहे. ती पण Viacomनी घेतली आणि आता मी वसंतराव जी 1 मेला येणार होती. ती आता या कोव्हिडमुळे हे सगळं झाल्यानंतर येईल. त्याच्यामध्ये अर्थात आजोबांचीच भूमिका करायला मिळाली. पण ती पण इतकी आव्हानात्मक होती, की मला आय कुड म्हणजे अ, त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीने गेलं, तो जो काही त्यांचा ग्राफ होता, त्याच्यातले जे काही संघर्ष असतील, ते क्षण मला जगता आले. मला इतकं छान वाटलं, की जे मी माझ्या आजीकडनं ऐकलं होतं, जे माझ्या सॉरी माझ्या वडिलांकडनं ऐकलं होतं किंवा जे वाचलं होतं भाई काकांच्या लेखांमध्ये आणि त्या गोष्टी मला जगता आल्या आणि त्याच्यातनं मला खूप माझे आजोबा पण कळले वेगळ्या पद्धतीने आणि परत मला राहून असं वाटतं, की प्रत्येक ह्या गोष्टीमुळे माझं गाणं बदललंय आणि ते चांगल्या करता बदललंय. कारण मला सरतेशेवटी असं म्हणतात ना, की शेवटी तुला काय करायला आवडेल किंवा तुझी ओळख काय असायला आवडेल? तर मला हे कायम वाटतं, की 2 तंबोऱ्यामध्ये बसून एक बरा गाणारा एक शास्त्रीय संगीताचा गवई, अशी जरी माझी ओळख राहिली शेवटपर्यंत किंवा मी गेल्यानंतर, तर मला असं वाटतं, की हे माझ्या आजोबांचं स्वप्न होतं, की त्यांना जो एक नाट्यसंगीत गायक म्हणून शिक्का बसला, तो त्यांना खूप त्रास देणारा होता. ते म्हणायचे माझे जे गुरु होते मास्तर त्यांच्याही वरती असाच शिक्का बसला होता. आणि तो त्यांना माझ्या बाबतीत नको होता आणि मी ते हेतुपुरस्सर अ, टाळलं की बुवा नाट्यसंगीत किंवा नाटकातला गाणारा वगैरे ते कमी नाहीये. नाट्यसंगीत भल्याभल्यानं गाता येत नाही. चैतन्य खूप अवघड गोष्ट आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की अनेक असे गवई पण आहेत, जे आम्ही नाट्यसंगीत गात नाही. असे अगदी फार ह्यानी सांगतात, की मग आमचे बालगंधर्व म्हणा किंवा छोटा गंधर्व म्हणा किंवा इव्हन कुमार काका म्हणा, भीमसेनजी म्हणा, वसंतराव हे काही किंवा रामभाऊ मराठे म्हणा, ही सगळे अतिशय उत्तम बैठक असलेली लोकं, त्यांना जर ह्या सगळ्या नाट्यगीतांनी, नाट्यसंगीताने वेड लावलं, तर त्याच्यात काहीतरी चांगलं असलं पाहिजे की नाही?
की आपण असं नाही म्हणू शकत, की हे चांगलंच नाही. मग तुम्ही ठुमरी गाताना काय करता? मग तुम्ही भजन गाताना काय करता? तुम्ही नाट्यसंगीतच गाता ना. हं. जर खमाजामध्ये एखादं भजन असेल किंवा एखादी ठुमरी असेल, तर तुम्हाला तिथे मुभा आहे, की तिकडे तुम्ही तीव्र मध्यम लावा, कोमल दैवत सगळे हं. पासिंग नोट्स लावा. हं. ते सगळं तुम्हाला चालतं. पहाडी गाताना तुम्हाला ते सगळं चालतं. तुम्ही वाटेल ते सगळं गाऊन, मी बाबा ठुमरी गातोय, पण नाट्यसंगीत मी नाही गाणार. मला हं. ह्याच्यावरती आक्षेप आहे, की मला हेही मान्य आहे, की नाट्यसंगीतच गाऊन, गाऊन, गाऊन तुमचे गुळगुळीत होतात रागांचे रेफरन्सेस. हं. तेवढं जर तुम्हाला भान असेल, की मी यमन गाताना मला कल्याणच गायचं आहे. कल्याण गाताना वेडं-वाकडं जर मी काही केलं, तर मग स्वतःचा कान मी काय आपल्या गुरुजनांनी धरायला पाहिजे, वरती जाऊन ते आपल्याला काठी मारतील. हं. हं. ही भावना जर असेल तर नाही होणार हे. पण जर ती नसेल, तर मग अ, आत्ताचे जे गवई सांगतात काही, हं. की बुवा नाट्यसंगीत गाऊ नको, तर त्याच्यामध्ये मला तथ्य दिसतं, की बुवा त्यांना माहिती आहे, की हा शिष्य जो आहे हा ते नाही करणार आहे, तर म्हणून ते सांगत असतील बुवा. हं. पण आता त्यामुळे मला असं वाटतं, की आपला प्रश्न काय होता? सॉरी. चैतन्य होय. नाट्यसंगीताचा विषय निघाला म्हणून मला एक मध्येच जरा विचारावसं वाटलं. अ, विचारा. वसंतरावांच्या दृष्टीनं दीनानाथ, मास्टर दीनानाथ हे एक त्यांचं अ, दैवत होतं. न दैवतच होतं. हो. अं, तुझ्या दृष्टीनं मास्टर दीनानाथ काय आहेत? माझ्या दृष्टीने मास्तरांचा विचार इतका आत्ताही तो हं. बंडखोर वाटतो. हं. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं ना काका खूप वेळा, की मला ना आजोबा हयात पाहिजे होते, की अरे हा विचार अशा पद्धतीने गेलाय बुवा. मला प्रत्येक गोष्ट ना डिसायफर करायला वेळ लागतो. कारण माझाच बरोबर. तो करायला लागतो. हो, मला हो. कायम असं वाटतं, की आज जी माझी एक सांगीतिक आकलनाची अवस्था आहे, जर माझे आजोबा असते, तर मे बी 10-15 वर्षापूर्वीच ही अवस्था आली असती. सो मला कायम म्हणजे माझे वडील म्हणायचे, की मास्तरांचं जगी हा खास वेड्यांचा पसारा जेव्हा रेडिओवर लागायचं, तेव्हा माझे आजोबा ढसाढसा रडायचे. मला आत्ताही अंगावर काटा आला. आणि अरे मग देवा! माझ्या आजी आणि माझे वडील आणि आत्या विचारायची, "काय झालं बाबा?" ते म्हणले, "तुम्हाला नाही रे बाळांनो कळणार, काय या माणसाने दिलंय आम्हाला." सो जेव्हा मला वाटतं, की वसंतरावांसारखी किंवा ही कुमारजी, दीनानाथ आपले भीमसेनजी, बालगंधर्व असतील किंवा आपले मास्तर असतील, या सुरांनी यांना जर इतकं वेड लावलं, तर खूप काहीतरी वेगळं असणार आहे ते, जे आपल्यापर्यंत त्या पद्धतीने आलेलं आहे का नाही हा माहिती नाही. पण मास्तरांचं आताचं जे रेकॉर्डिंग आहे पूर्वीचं, हं. हं. ते परत त्यातलं आहे. ते परत आता आपल्याला ऐकण्याची सवय आहे. स्टिरिओ ऐकण्याची सवय आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा हे पूर्वीचे रेकॉर्डिंग्ज ऐकतो, टेपवरची रेकॉर्डिंग्ज पण आता बंद झालेली आहेत. त्याच्यामुळे तो ऑडिओ फील जो आहे ना, ऑडिओचा एक अनुभव आहे ना, तो नाही मिळत. पण मग आपल्याला ते परत एकदा तिथे जाऊन तो काय विचार मांडलाय किंवा कशा पद्धतीने हे गेलेले आहेत, ह्याचीच खूप मला जबरदस्त मजापेक्षा मी अवाक होतो दीनानाथांचं गाणं ऐकून, की अरे त्यावेळेला हा असा सूर लावण्याचं डोक्यात आलं कसं असेल हं. या माणसाच्या? आणि ते विवादी सूर लावल्यानंतरही तो इतका म्युझिकल वाटू शकतो, हं. हे त्यांच्या गायकीमध्ये आपण जेव्हा फॉर एक्झाम्पल रवी मी हा चंद्र कसा मग मी रवी तसे लावित पिसे रवी मी त्याजेन सारे त्याजेन सारे त्याजेन सा आता हे जे तीव्र कोमल निषाद असेल किंवा तो कोमल रिषभ असेल, हं. हे ज्या पद्धतीने ते मला आजोबांचं नेहमी वाटतं, की ते टोकं म्हणजे कोपरे शार्प करायचे ते सुरांचे. पण हे इतकं म्युझिकल वाटूनही इतकं छान वाटतं आणि असंही नाही, की पूर्णपणे वेगळ्या रागात आपण गेलोय, त्या रागात मूर्छना करून आलोय आणि परत इकडे आलोय. मला तसे मी त्याच्यात नाही मी फार स्वतः. मला छोट्या गंधर्वांचं गाणं खूप आवडतं ऐकायला. पण जर मला सांगितलं तर मला तशा पद्धतीचं गाणं नाही आवडत गायला. शेवटी परत असंच आहे ना, की प्रकृती आहे तुमची. तुमच्या प्रकृतीला जे मानवतं ते तुम्ही जास्ती गाता.
पण मला आनंदचं गाणं ऐकायला खूप आवडतं. मला अतिशय आवडतं. म्हणजे मला आठवतंय 50 प्रयोग मी का 70-80 प्रयोग आम्ही सहोदराचे केले. मी प्रत्येक वेळेला त्याचं गाणं विंगेत उभं राहून ऐकायचो. कारण प्रत्येक वेळेला जरी तीच जागा आम्हाला छोट्या गंधर्वांची असेल, तरी ती तितकीच मजा देऊन जाते. मला ही पण गंमत वाटते, की तेच गाणं असलं, आपल्याला त्या जागा जरी माहिती असल्या, तरी तीच गोष्ट कशी काय आनंद देऊ शकते? हो. आणि ती ती देते. म्हणजे ती रेकॉर्ड नाही, ते लाईव्ह गाण्यातनं आनंद तो मिळतो. सो मला वाटतं, की दीनानाथांच्या गाण्यामध्ये किंवा माझे आजोबा काय म्हणायचे, की अ, मास्तरांचा झेंडा माझ्या खांद्यावरती आहे. ही अगदी खूप मोठी गोष्ट ते ते झेंडा माझ्या खांद्यावरती आहे, जो मी पुढे नेतोय. आणि मला असं वाटतं, की मास्तरांचा जो गाण्यातला जो विचार होता, तो माझ्या आजोबांनी खूप मोठा करून ठेवला. त्याचा स्पॅन असा खूप मोठा करून मांडला तो विचार. तोच जो आणि विचार आहे, तो खूप एक्सप्लोर केला त्यांनी. तो झेंडा किती जड होता हे तुझ्या आजोबांमुळे कळलं. अगदी. हो. जड अगदी, अगदी. झेंडा होता. इतकं सोपं नव्हतं ते. त्या काळात नाही. बालगंधर्वांच्या समोर उभं राहून स्वतःची एक ताकद निर्माण करणं आणि त्या ताकदीनं उभं राहणं आणि ते गाणं लोकप्रिय करणं, हे त्या काळात त्यांनी केलं. पण ते का लोकप्रिय होतं हे डॉक्टरांमुळे कळलं. अगदी. डॉक्टरांमुळे आणि हे मला असंही वाटतं, की दीनानाथ रावांचं गाणं म्हणजे त्या तानं नव्हे. हो, हो. तान अगदी. ही एक गोष्ट झाली. पण विचारांची जी काही एक आपण फ्लाइट म्हणूयात किंवा एकाच गोष्टीकडे अशा पद्धतीने पण बघू शकतो आपण. हा साक्षात्कार त्यांच्याच गाण्यातनं झालेला आहे. आणि ते जे नंतर अर्थात नाट्य जे नाट्य हं, तू म्हणतोस ते त्यांच्या गाण्यात सतत जाणवतं. अगदी जाणवतं. रागनाट्य जे किशोरीताईंनी शब्द वापरला रागनाट्य. त्यांच्या अरे वाह! गाण्यात ते सगळे नाट्य जे असं भरून राहिलेलं असायचं ना त्या मांडणीमध्ये, जे हं, वसंतरावांच्या गाण्यात सतत जाणवतं अगदी, अगदी. 100% बरोबर आहे. चैतन्य. हो. आपण मगाचपासून हा अभिनय, संगीतातला अभिनय किंवा त्यातलं नाट्य ह्याकडे आपण येतोय. आणि तूही म्हटलास की मला अभिनय करायला खूप हं. आवडलं. माझा एक प्रश्न या निमित्ताने असा की जेव्हा तू नाटकात अभिनय सुरू केलास, पुढे चित्रपटातही केलास, तर अभिनय करण्यासाठी म्हणून काही तू विशेष मार्गदर्शन घेतलंस का किंवा वेगळा विचार केलास का? मला वाटतं, की माझे जे डिरेक्टर होते सुरुवातीला सुबोध आणि नंतर निपुण. निपुणच्या बरोबर मी 3 नाटकं सॉरी 4 केली. हं, म्हणजे 2दा संशय कल्लोळ केलं. पण त्यामुळे मला निपुणची जी स्टाईल आहे डिरेक्शनची, मला ती त्याच्याबरोबर खूप जास्ती काम केल्यामुळे त्याच्याकडनं शिकायला खूप मिळालं. आणि त्या काळामध्ये मला आठवतंय आम्हाला काहीच येत नव्हतं. पण एक आपल्या शास्त्रीय संगीताची जी बैठक असते ना, त्या डिसिप्लिनमधनं आपण जातो. त्याच्यामुळे जो समोरचा एक गुरु म्हणून आपण ज्याला बघतो, की आता हा ह्याच्याकडनं काहीतरी मिळणार आहे. ती जी सिन्सिअरिटी असते ना, ती या क्लासिकल डिसिप्लिनमधनं येते. त्यामुळे अ, मी असं होतं, की मला काहीच येत नाही. तू मला जे सांगशील ते. मग मला त्या काळात आठवतंय जेव्हा मी कट्यार करायचो, तेव्हा सुबोध बिचारा 2 तास यायचा. कारण तो 3-3 शिफ्ट करायचा वेगवेगळ्या. कुठेतरी सीरियल करतोय, 2 चित्रपट करतोय. मध्ये वेळ मिळेल तसा तो यायचा. पण त्या नाटकात अमेय वाघ पण होता. आणि मला आठवतं, की अमेयने अगदी कसं चालायचं, ते अनेक एक्सरसाइजेस त्या काळात आमच्याकडनं करून घेतले. त्याच्यानंतर निपुणनी खूप करून घेतले. मग निपुणनी लिखाणाचे असतील किंवा कॅरेक्टरायझेशनचे असतील, असे पण अनेक एक्सरसाइजेस करून घेतले किंवा तुमची नजर कशी असे बरेच ॲक्टिंगचे एक्सरसाइजेस केले. आणि त्याच्यानंतर मग असं असतं ना, की मला वाटतं, की प्रयोग करून तुम्हाला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन सापडायला लागतं ना, जसं गाण्यात सापडतं, तसं अभिनयात पण सापडतं. आणि स्टेजवरती मला एक सगळ्यात निपुणची गोष्ट आवडली आणि जी मला मनापासून पटायची, ती ही होती, की मी कधीही ती फोर्थ वॉल मी ब्रेक नाही केली. की मी कधीही असं डायरेक्टली प्रेक्षकांमध्ये जाऊन बघा आता मी कसं नाटक असं केलं नाही. मी कायम त्या कॅरेक्टरकडे बघूनच जरी ॲक्शन सॉन्ग असेल, तरी मी ते आणि ते तेवढंच गायचो मी. म्हणजे मला आठवतंय कट्यार बघायला बाळासाहेब मंगेशकर आले होते आणि त्यांनी निरोप पाठवला आतमध्ये, की देशपांड्यांना सांगा थोडंसं गा. मी त्यांचं गाणं ऐकायला आलोय. हं, तर मी म्हटलं नाटकामध्ये एवढंच गाता येतं. नाटकामध्ये जर मी गायला लागलो खूप, तर मग त्याचा बॅलन्स बिघडतो. आणि जस्ट बिकॉज मी प्रोड्युसर आहे, म्हणून मी खूप वेळ गाणं, जे माझ्या आजोबांनी इतके ताशेरे ओढले त्या सगळ्या लोकांवरती हं, आणि मीच ते करणं,
हे मला बरोबर वाटलं नाही आणि त्यामुळे ते नाटक बरोबर संपायचं आणि बरोबर त्याचा जो पाहिजे तो रिझल्ट मिळायचा. त्यामुळे ह्या गोष्टी मला नाटकाने खूप शिकवल्या किंवा प्रसंगावधान असेल. नाटकाची अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपण आपलं काम फक्त चांगलं करून चालत नाही. सगळ्यांची कामं बरोबर आणि व्यवस्थित झाली तरच ते नाटक चांगलं होतं किंवा पडतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांभाळूनच जायला लागतं. म्हणजे एक जो विचार आहे, की तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये घुसलात, की ते कॅरेक्टर व्हा, असं होऊन असा माझा अनुभव नाहीये. तुम्हाला खूप सतर्क राहावं लागतं आणि एका लेव्हलवरती तुम्हाला कॅरेक्टरमध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागतं. पण त्याच बरोबरीने बाकीच्या टेक्निकल गोष्टी असतील, मग ते माईक असेल, लाईट असेल, कसा लाईट घ्यायचा आहे, ती गोष्ट असेल, समोरचा ॲक्टर आहे, त्याला रिएक्ट कसं व्हायचंय, तो किती तयार आहे. या अनेक गोष्टी असतात. त्यामुळे मला असं वाटतं, की ॲट वन लेव्हल ते इतकं टेक्निकल असतं आणि त्या टेक्निकॅलिटीजची जेव्हा तुम्ही जसं आपण गाडी चालवतो, गिअर असतो किंवा क्लच असतो, ॲक्सिलरेटर असतो, ब्रेक असतो. आपल्याला त्या टेक्निकची एवढी सवय होते, की आपल्याला कळतच नाही. आपण समोर बघून ड्रायव्हिंग करायला लागतो. तसं मला वाटतं, की अभिनयाचं आहे नाटकामधल्या, की ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आपल्याला अंगवळणी पडल्यानंतर मग आपण त्या कॅरेक्टरमध्ये घुसून मग आपण काहीतरी करू शकतो. सो हा अनुभव मला ह्या सगळ्या 10 वर्षांमध्ये मिळाला, की कसं मग त्या अभिनेत्याला कसं आपण त्याच्यामध्ये अभिनयाकरता अ, अ, मोकळं सोडायचं. खूप शिकायला मिळालं. काही लोकांनी प्रश्न विचारले, त्यातला एखाद दोन प्रश्न घेऊयात. आयुषी खंडारे म्हणून मुलगी आहे, त्यांनी प्रश्न विचारलाय, सिने संगीताबद्दल बोलायचं तर कोणता संगीत दिग्दर्शक तुम्हाला विशेष आवडतो आणि का आवडतो? सध्या ना मी सगळ्या रेट्रो म्युझिक मध्ये असल्यामुळे मी मदन मोहनजींचं गाणे खूप ऐकतोय, खूप गातोय. मला त्याच्यातली एक मेलडी इतकी जास्ती आवडते आणि ती इतकी काय म्हणतात इतकी ऑर्गॅनिक आहे, की चला आता मी एक चाल करतो अशी विचित्र असं काही नाहीये. ते जे काही शब्द समोर दिल्यानंतर जी चाल सुचेल आणि ते शब्दांना जितकं श्रीमंत करता येईल, ते खूप ऑर्गॅनिकली केलेलं आहे. आणि बरोबर रागाची अमुक एक शेड मला ही रागामध्ये बघा कसं आहे, तशापेक्षा त्या रागाची शेड किती छान त्या प्रत्येक गाण्याला फॉर एक्झाम्पल रश्मी उल्फत असेल, मधुवंती प्युअर मधुवंती आहे, की म्हणजे त्याचं कौतुक नाही मला करायचं, पण ह्या रागांमध्ये इतकी ताकद आहे. मला असं वाटतं, की ही गोष्ट आपल्याला मदन मोहनजींच्या किंवा नौशादजींच्या ह्या रचनेतनं मला जास्ती मदन मोहनजींचं आवडतं संगीत. त्यामुळे त्यांच्या रचनेतनं तुम्हाला हे कळतं, की अरे वाह! हो, हीच गोष्ट नंद म्हणला, की ती गाणी आपल्याला डोक्यात येतात. तू जहां जहां चल. सो मला आत्ता सध्या मी त्याच्यामध्ये आहे. मला आत्ताचे संगीतकार विचाराल तर मला आवडतात, पण ते लगेच विस्मृतीत पण जातात. खूप संगीतकार आहेत ज्यांची गाणी तिथपर्यंत आवडतात. जसं मी मगाशी फ्युजनचं म्हणलं, की ते मी घरी घेऊन जातो किंवा अनेक काळ माझ्या स्मरणात राहतं का? तर ते राहत नाही. तेव्हा आवडतं का? हो. अरे वाह! वाह! छान आहे बरं का. पण ते कुठेतरी ऐकल्याचा जास्ती फील येतो, की "हां रे, हे ऐकलंय हां." म्हणून ते आपल्याला त्या रिकॉल व्हॅल्यूची पण एक मजा असते ना, तर ती रिकॉल व्हॅल्यू सध्याच्या गाण्यांमध्ये खूप जास्ती ऐकायला मिळते. बरोबर. पण मदन मोहनांचं कुठलं गाणं सर्वात असं रुंजी घालतं, सतत हॉन्टिंग आहे असं वाटतं? लग जा गले 100%. थोडंसं गुणगुणणार? हो, मी ती गायलोय ऍक्च्युली. मला माहिती आहे, मला माहिती. हां. लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म मुलाकात हो न हो, लग जा गले से. हे तर खूप गात नाही सगळं पण राहुल, मी गिरीश, मला पण काही प्रश्न आहेत, विचारू का? ऑफकोर्स विचारा गिरीशी. एकतर हल्ली शब्द हा भक्त म्हणून खूप वाईट झालाय, पण जे काही 5-6 गाण्यातले माझे भक्त आहेत त्यातलं मी वसंतरावांचा एक भक्त आहे. त्याच्यामुळे या 5-6 जणांपैकी एकाचाही दिवसा ऐकलं नाही असं कधी दिवसच जात नाही. संग्राम आणि त्या गाण्याचं कलेक्शन बरंच दोघांचंही आहे. मगाशी दीनानाथांचा दाखला दिला. मला दोन प्रश्न महत्वाचे वाटतात. वसंतरावांची मला वाटतं एक मुलाखत आहे 73 सालची सप कॉलेज मधली, पुण्यामधली. तिथले
खूप छान 2-1 तासाचा कार्यक्रम येतो आणि त्याच्यात ते यांच्याविषयी खूप असं म्हणाले आणि ते असं म्हणाले की ते वीज चमकते आणि त्यावेळेला खूप छान वाटतं. म्हणजे आदरार्थीच सगळं मांडणी आहे, पण म्हणाले नंतर लक्षात काही राहत नाही, डोळ्यापुढे अंधारी येते. त्यांचा मुद्दा आहे चमत्कृती आणि लोकांना याचा सगळ्याचा एक आनंद असणं याविषयी होता. राहुल देशपांडे यांचं गाणं सुरुवातीच्या काळात तसं होतं आणि त्यातनं आता बाहेर पडले असं असं झालेलं आहे का? कारण मला तो गाण्यातला बदल बघतोय मी बरीच वर्ष राहुलचं पण गाणं ऐकतोय त्याच्यामुळे आम्हाला बदल जाणवतं. ते असं करावं असं वाटतं का? झालेलं आहे का ते? 100% झालंय. अगदी म्हणजे तेव्हा मला चमत्कृती करायची होती का? तर नाही. मगाशी मी जसं म्हटलं ना, की मला कायम जाणवत आलेलं आहे, की त्या वेळेला म्हणजे तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. मला भाई काका नेहमी माझं गाणं ऐकायला ते घरी यायचे आणि नंतर जसं त्यांना बरं वाटेनासं झालं, तसं ते रेकॉर्डिंग मागवून घ्यायचे. तर एकदा मी दिनेश काकांनी गाणं केलं होतं माझं KIFR मध्ये मुंबईला आणि त्याचं रेकॉर्डिंग मला भाई काकांनी मागवून घेतलं माझ्याकडनं. 8 दिवसांनी त्यांचा फोन आला, "बापू, तू आणि राहुल या, माझं झालंय. बोलूयात आपण आणि मग ते कॅसेट देतो तुला परत." तर तेव्हा ते म्हटले बापूला म्हणजे माझ्या वडिलांना म्हणाले ते, की "बापू हा वसंताचं गाणं गात नाही. हा कुमारचंही गाणं गात नाही. हा स्वतःचं गाणं गातोय. राहुल तुला मी आत्ता एक गुरुमंत्र देतो म्हणाले, ते कुणी सांगणार नाही तुला. वसंतही हयात नाही आणि कुमारही हयात नाही. त्यांची जेवढी तुला रेकॉर्डिंग्स मिळतील तेवढी तू ऐक. त्याच्यातनं तुला तुझा मार्ग सापडेल." हा एक त्यांनी मला काय म्हणतात असा मंत्र म्हणू आपण दिला. मी खूप ऐकलं दोघांचं. मी लिटरली जितकं मिळेल तितकं मी कुमारजींचं रेकॉर्डिंग ऐकलं असेल, वसंतरावांचं ऐकलं असेल आणि त्यानंतर भीमसेनजी आणि किशोरीताईंचं ऐकलं असेल. आणि त्या काळात मी उषाताईंकडे शिकत होतो आणि हळू आणि नंतर मुकुल काकाकडे पण. सो एक काळ होता जेव्हा मी दोघांकडे शिकत होतो आणि नंतर मग उषाताईंचं डिस्कंटिन्यू झालं आणि मग फक्त मुकुल काकांकडे मी शिकायला लागलो. आणि त्या काळात ज्या पद्धतीने मुकुल काकांनी माझी तालीम करून घेतली, मला खूप चांगली त्यांनी गमक शिकवली. खूप चांगली गमक शिकवली. मला स्वरांचे उच्चार फार सुंदर त्यांनी उलगडून सांगितले, जे मला ते कोणी सांगितलेले नव्हते. आणि मला गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी दिली. तोपर्यंत असं होतं, की तुमचं एक वय असतं गिरीशजी, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असतं, की अरे मी हे पण करून बघतो, मी हे पण करून बघतो. आणि तो एक काळ होता, की मी मुकुल काकाला मला आठवतंय, तो जर असेल तर तो सांगेल. मी सांगायचो मला तुमच्यासारखी तान मारायची. तो हसायचा. कारण मग एखादी जर फ्रेज घेतली, एखादी तान घेतली, तर लिटरली 3-3 तास माझ्याकडनं त्यांनी घोटून घेतलंय. आणि मला आधी वाटायचं, की मला कसं येणार आहे हे तो वर्ण तुम्ही गाताय हे. शक्यच नाही. माझं तोंड पण मी घालू शकायचो नाही. आणि 3 तास झाल्यानंतर ती गोष्ट माझ्या गळ्यातनं यायची. आणि ती मला असं वाटतं, की ते त्यांचं कॉन्ट्रिब्युशन किंवा त्यांचं तो कसब आहे, की हो मला माहिती आहे राहुलच्या गळ्यामध्ये हे आहे, हे येईल. मला त्यांनी सांगितलं होतं, की माझ्या गळ्यात तान नव्हती राहुल, ज्याच्यावर माझा विश्वासच बसला नाही त्या काळात. आणि लिटरली तुम्हाला सांगतो माझ्याही गळ्यामध्ये तान नव्हती. माझ्या बहिणीच्या गळ्यामध्ये हरकत कायम होती. माझे भाई काका म्हणायचे, की वसंताचं सगळंच्या सगळं गाणं खरं कोणाकडे आलं असेल तर ते दीप्तीकडे. राहुल रियाज करतो आणि त्याच्यामुळे त्याचं गाणं त्यांनी वाढवलंय. पण हॅव्हिंग सेड दिस, मी त्या काळात मला ती हळू गमक जमायला लागली होती. मुकुल काका इतकी नव्हती, पण मला छान मजा यायची. आणि मग मुकुल काकांनी ज्या पद्धतीने नोमतोम पण मला त्यांनी शिकवली होती, की कसा एखादा राग जेव्हा आपण घेतो, आपण तो कसा वाढवायचा असतो आणि तो अप्रतिम नोमतोम करायचा. आणि ती गोष्ट मला खूप आवडायची स्वतःला. म्हणजे त्याच्या गाण्यातल्या अनेक गोष्टी आहेत, ज्याच्यातल्या ज्या गोष्टी मला खूप जास्ती आवडायच्या त्याच्यापैकी ह्या 2 फार गोष्टी होत्या. एक तर ती गमक होती, एक नोमतोम मधनं तुम्ही गमकेमध्ये जाता. जबडा होतो. तो जबडा पण मी त्याच्यातनं शिकलो. आणि ती सरळ तान पण त्याच्याकडनं शिकलो, की सगळ्यात अवघड कोणची गोष्ट असते, की वरनं खालती येण्यापेक्षा खालती वर उठणं, उडी मारणं. कारण तुम्हाला पूर्ण ती उडी मारायला लागते. म्हणजे असा जर असेल तर तुम्ही अशी उडी नाही मारू शकत. तुम्हाला असंच करायला लागेल. पण ते असं कसं जायचं हे मला त्यांनी शिकवलं. आणि ती गोष्ट माझ्यातनं खूप छान ती यायला लागली मला. आणि म्हणून मी ते खूप जास्ती एक्सप्लोर करायला लागलो. म्हणजे मी अगदी मनापासून हे कबूल करतो, की आत्ताची जी अवस्था आहे, भक्ती संगीताची आपण जी बघतो, की आम्ही सगळेच अभंगवारी किंवा फारच अभंगवाणी म्हणूयात. हां.
अतिच नाही मी चाललंय. सांगतो ना, मी ते सुरू कोणी केलं तर मी नक्कीच तो एक एक त्याच्यातला स्रोत माझ्याकडे येतो. कारण परत मला ती गोष्ट आवडायची. मला जास्ती लयीमध्ये गायला आवडायचं, की मी ती लय वाढवून मी गमक करायचो. आता चैतन्य ह्याचा साक्षीदार आहे. मी जे काही म्हणतोय हे तो माझ्यापेक्षा जास्ती तुम्हाला समजून सांगू शकेल. आणि मी ते स्वतःलाच इम्प्रेस करायला करायचो, की त्याच्यातनं मला मजा यायची. किंवा सुरुवातीच्या माझे वडील मला खूप ओरडायचे तेव्हा, की "अरे, तू भीमसेनजी बघ, वसंतराव बघ, कुमारजी बघ, फाटकीनी ते ख्याल मी चालू करतात. तू एवढी का आलापी करतोस बंदिशीच्या आधी? हं. किंवा एखाद्या गाण्याच्या आधी एवढा नोंदतोय काय?" तर त्यांना ते आवडायचं नाही, पण मला आवडायचं म्हणून मी ते करायचो. आणि मग तो एक पॅटर्न झाला. तुम्ही नंतरचे कोणीही गवई बघा, ते बरं. तशा पद्धतीने आलापी करायला लागले किंवा तशा पद्धतीने लय वाढवून विठ्ठल, 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 विठ्ठल. मला नंतर त्याचा कंटाळा आला. पण नंतर मला त्याच्यातनं मजा काय यायची, मी त्या धुनकीत जायचो. हं. की त्या विठ्ठलाच्या गजरामध्ये मला विठ्ठल दिसायचा बुवा. खरंच सांगतो. पण तेच करून मला लोकांना उठवायचंय का? तर ती माझी अजिबातच हे नव्हती. हे पण मी प्रामाणिकपणे सांगतो. आणि नंतर म्हणून असं झालं, की तुम्ही नंतरचे जर माझे कार्यक्रम बघितले असतील, मी अतिशय नाईलाजास्तव कानडा राजा पंढरीचा गायला लागलो. हां, हां. खरंय, खरंय. मी माझ्या कोणत्याही ह्याच्यात बघा मी आत्तापर्यंत गायलेलो नाहीये. सुरतपी आम्ही नंतर बंद केलं. घेई छंद मी नंतर बंद केलं. ज्यावेळेला कट्यार काळजात घुसले हा चित्रपट आला, त्यावेळेला मी नाटक बंद केलं. मी त्यावेळेला ही सगळी गाणी गाणं बंद केलं. की आता माझं जे काही झालं ते झालंय आता त्याच्यातलं. असं करता पण येणं तुम्ही जे म्हणता, हां. तुम्ही जे म्हणताय, हे 100% त्यावेळेला माझ्या गाण्यामध्ये होतं. आणि मग ते मी हेतुपुरस्सर एक फांदी मी कापत गेलो. कारण मला झाड म्हणून वाढायचं असेल, तर बरं. मी एखादीच फक्त फांदी वरती गेली तर मला तशी उंची नकोय मला. बरं. मला पूर्ण जसं छान आपलं मोठं झाड होतं आणि तशा पद्धतीने मला वाढायचंय. त्यामुळे मी ह्या गोष्टी हेतुपुरस्सर बंद केल्या. आणि आत्ताही तुम्हाला सांगतो, घेई छंद मी वसंतरावमध्ये एकच ते एवढं गाणं आहे जे कट्यारमधलं मी घेतलेलं आहे. हं. आणि ते हेही सांगतो, की आजोबांची जी लय होती, त्याच लयीला मी गायलोय पहिल्यांदा आयुष्यात. आणि मलाच माहिती नव्हतं. तो आमचा जो रेकॉर्डिस्ट होता, त्यांनी 20 पॉइंटनी टेम्पो वाढवला. त्याचं त्याला कळलं नाही आणि मी रेकॉर्डिंग रूममध्ये बसलो म्हणलं, शिवी दिली स्वतःला म्हणलं, "येत का नाहीये जातच नाहीये, ताण जात नाही यार लयला असं कसं आहे?" आणि मी स्वतःवरती चिडून ते गाणं गायलं. हं. आणि ते जमलं मला आणि त्याच्यानंतर लिटरली जसं आर्किमिडीजला झालं असेल ना, तसं मला झालं, की अरे हे येतंय मला. हां, हां. आणि त्या तानेतली उपज वेगळी आहे. ती तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. ती वसंतरावांची नाहीये. हं. ती कुमारांचीही नाहीये. ती माझी आहे. काय म्हणजे मला असं म्हणायला नाही आवडत. माझी हे नाही म्हणायचं मला. पण ती वेगळी आहे असं म्हणूयात आपण. पण ह्यांच्याच काय म्हणू आपण झाडामधनं आलेली एक फांदी म्हणूयात आपण त्याला. हं, हं. की झाड तेच आहे. फांदी वेगळी आहे थोडीशी. ती तुम्हाला ऐकताना असं वाटेल की वसंतरावांची आहे ही. नक्की वाटेल. पण ते गाण्याच्या वेगळं आहे आणि या. तेच गाणं आहे, घेई छंदच आहे. पण ते मी वेगळ्या पद्धतीने मांडलंय. ते तुम्ही नक्की गाण्याच्या या ऐका. प्रवासामधला हा क्षण कुठला असतो? कारण मी नानांनी घेतलेली तुझी मुलाखत माझ्या घरी रेकॉर्डिंग मध्ये पण आहे. ते खूप छान अनेकदा ऐकलेली आहे. तिथपासनं ते आजपर्यंतच आणि वसंतरावांचंच वाक्य वापरायचं तर तो गायला छान मी अमुक विषयी म्हणताना म्हणाले होते, पण मजकूर नव्हता. बरोबर. तर अगदी बरोबर. तो जो क्षण हे आपल्याला आवडतोय, आपण छान करतोय, पण अधिक मजकुरासाठी आणखी काहीतरी वेगळी साधना करायला हवी. तो ती आयुष्यात साधना नाही. ते कायम मनात असायला पाहिजे. म्हणजे मी आता चैतन्याकडे सारखं का हे करतोय? कारण मी प्रत्येक असा जो क्षण माझ्या आयुष्यात आलाय ना, की अरे पुढे काय? किंवा मला काही सुचत नाहीये. परत खूप वेळेला तुम्हाला असं होतं, की तेच करतोय, काय पुढे? त्याला काही सुचत नाहीये. सांगीतिक म्हणजे जसं तुम्ही मजकूर हा शब्द वापरला ना, मजकूर मला होऊन सुचत नाहीये. तर मी काय करू? असं मी बरेच वेळेला चैतन्याला फोन करून अगदी मी रडवेला झालेलो आहे, की आता मला काही होत नाहीये माझ्यातनं किंवा आता लोकांची अपेक्षा हीच व्हायला लागली. आता मला हे नाही करायचं. हो, हो, हो. आणि प्रत्येक वेळेला मला त्यांनी गाईड केलेलं आहे. म्हणून मी त्याला खूप मानतो. आणि त्या प्रत्येक क्षणी मला असं वाटतं, की शेवटी मला एक गोष्ट, की स्वतःशी प्रामाणिक असणं, ह्या गोष्टीचा मला खूप फायदा झालाय. कारण मी स्वतःशी एक गवई म्हणून एक संगीतकार म्हणून असेल किंवा एक माणूस म्हणून खूप जास्ती प्रामाणिक आहे. आणि जर मला आतमध्ये कळतंय, की अरे तुला पैसे मिळतायत किंवा तुला टाळ्या मिळतायत, म्हणून तू हे गायला पाहिजेस का? तर नाही. म्हणून मी हेतुपुरस्सर जर मला माहिती नाही तुम्ही किती माझी नाटकं बघितलेली आहेत.
पण मी हेतुपुरस्सर वन्स मोर टाळलेले आहेत माझ्या नाटकांमधनं. मला माहितीये आता मलाही माहितीये मी हे सगळं करून झालेलं आहे. मी लोकांना उठवून झालेलं आहे. म्हणजे जे झालंय ते झालंय. पण मला नाही करायचं ते. मला जर आज मी फॉर करा हा करी गात असेल, तर मी गमक करून किंवा हे करून टाळ्या मिळवू शकतो. पण मला जर ते नाहीच करायचं. मला आज करा हा करीमध्ये जरा आज दुर्गाच्या अंगाने जायचंय. आज मला गौड मल्हारच्या अंगाने जर मी तोच विचार मी मांडला, तर कसं मांडीन मी? किंवा आज मी त्याच्यामध्ये जर सारंगच टाकला, तर कसं त्याचा भाव कसा होईल? ह्या गोष्टी मी विंगेत असताना याचा विचार नाही करत. मी विंगेत खूप वेळा प्रयत्न केला, की आज असं मांडूयात आणि तिथे गेल्यानंतर काहीतरी तिसरंच माझ्या डोक्यात येतं आणि मग त्या विचारांमध्ये मी गुंततो आणि मग तो विचार कधीतरी खूपच चांगला मला मांडता येतो किंवा कधीतरी इतका तो पडतो, की पण मला तो प्रयत्न केला मी आणि त्या प्रयत्नाची मला असं वाटतं, की तो प्रामाणिक होता. त्याच्यामुळे मला मनापासून त्याचा आनंद वाटतो, की हे मी ट्राय करून बघितलं. हे आत्ता जमलं नाही. पण हा विचार म्हणून आहे, हा मी कुठेतरी माझ्या आतमध्ये कायम चालू राहील. आणि त्याच्यामुळे आता माझ्या गाण्याची अवस्था अशी आली, की मी थोडासा सेटल डाउन झालोय. अजून खूप होईल. मला माहिती नाही अजून 10 वर्षामध्ये अजून माझे विचार पण बदलतील आणि वेगळे होतील गायनातले. त्यामुळे तुम्ही म्हणताय ती अवस्था होतीच माझी आणि ती आवडते का मला? हो आवडते. कारण त्यावेळेला ती मला खरं वाटायचं आणि ते त्यावेळेला माझ्याकरता 100% बरोबर होतं. त्या वेळेचं त्यामुळे ती आवडायची मला. बरं. पण यासाठी त्याचं लोकांचं एकच शेवटचा प्रश्न. यासाठी लोकांचं दडपण हा किती मुद्दा असतो, की मग ते अमुक झालंच पाहिजे. तर आता ऐकलं गौड मल्हार मला लावून बघायचं. मी कुमारजींचं हो. सांगायचं झालं तर मी आता या रागाचं प्रोफाईलच रंगवलं. पण मला जे आवडतंय ते करायचंय. पण तुम्हाला आवडते किंवा नाही हा मगाशी मी ते मुद्दा ऐकला. पण तसं येतं कारण राहुल देशपांडेने अशा पद्धतीने असंच करायला हवं तरच आम्हाला मजा आहे. नाहीतर काही नाही. अहो लोकांचं असं काही नाहीये. लोकांना तुम्हाला सांगू का, तुम्ही मनापासून जे गाल ना किंवा मला असं वाटतं, की माझी इतकी मला हा विश्वास आहे, की मी जे गाईन ते किती म्युझिकली माझ्यासाठी खरं असलं, तरी ते लोकांना आवडेल. मी ह्या आत्मविश्वासाने गातो. हे लोकांना आवडतं म्हणून मी हे करू का? तर मी ते आयुष्यात कधी केलेलं नाही. पहिल्या दिवसाच मी कधी असं गायलेलं नाहीये. पण मला जर एखाद्या जाणकारीने येऊन कान पकडला, की "बेटा असं नाही तुझ्या गायकीमध्ये स्थैर्य नाहीये." मला असे अनेक गुणीजनांनी सांगितलेलं आहे आणि मी प्रत्येक क्रिटिसिझम खूप मनापासून त्याचा अभ्यास करतो. मला आठवतंय मी मोठ्या एका संगीत काय म्हणतात कॉन्फरन्समध्ये गाणार होतो. मला शौनकचा फोन आला, "तू काय करतोयस? तुझं गाणं अमुक आहे, असं ह्याला पाहिजे, तसं ह्याला पाहिजे." मग मी त्याला पुढच्या कार्यक्रमाला बोलवलं. म्हणलं, "तू आज ये." मी श्री गायलो होतो आणि तू ऐकायला ये. आता मी बदललंय का ते मला तू सांग. आणि मग त्याचा मला फोन आला परत दुसऱ्या दिवशी, की "तू खूप आधीच्या पेक्षा बदललाय." आणि मग त्याचा आता होऊन फोन येतो मला, की "राहुल मला तुझी मांडणी खूप आवडतेय. तू खूप चांगल्या पद्धतीने म्युझिकॅलिटी जपतोयस." सो मला असं वाटतं, की माझ्याकरता शौनकनी हे सांगणं किंवा चैतन्यनी हे मला सांगणं, हे माझ्याकरता कोणत्याही पुरस्कारापेक्षा जास्ती आहे. कारण लोकांनी तिथे टाळ्या वाजवून बरोबर. आतमध्ये माझी जी काही प्रगती किंवा एक गायक म्हणून किंवा एक संगीतकार म्हणून आतमध्ये चाललेली जी काही स्ट्रगल आहे, त्याला तो इगो सॅटिस्फाय होत नाही माझा लोकांच्या टाळ्यांमुळे. नाही. मला बळ नक्की मिळतं. पण ह्या लोकांनी जेव्हा मला सांगतात, की "अरे बाबा हे बरोबर चाललंय." त्याच्यातनं मला खूप म्हणजे बरं वाटतं, की मी बरोबर रस्त्यावरती चाललोय. बरोबर. याचा एक आत्मविश्वास मिळतो. बाकी काय. संग्राम काही विचारत होते. म्हणजे स्वतःला असं जोखत विकसित होणं ही सगळ्या मोठ्या कलाकारांच्या बाबतीत घडलेली घटना आहेच. म्हणजे वसंतरावचं आज तू जसं म्हणालास, की त्यांचा सुरुवातीचा मारवा जेव्हा ऐकला तेव्हा तो एकदम वेगळा होता आणि हो. नंतरचा त्यांचा जो मारवा ज्याची रेकॉर्ड ही म्हणजे सगळ्यांची आता तोंडपाठ आहे. 20ही मिनिटं पूर्ण पाठ इतका सुंदर आहे तो मार्ग. तो त्यांचा अतिशय आवडताच म्हणजे त्यांच्या एकेका गळ्यावर चढलेला राग होता. असा जो बदल हे पंडित भीमसेनजींच्या बाबतीत सुद्धा दिसेल, किशोरीबाईंच्या बाबतीत सुद्धा दिसेल. हा जो बदल आहे हा विधायक बदल आहे असं आपण म्हणतो. पॉझिटिव्ह चेंज आहे ना. बरोबर. आपलीच बरोबर. गाण्याकडे बघण्याची दृष्टी हळूहळू बदलत जाते. पण ही बदलताना आपली सौंदर्य दृष्टी पण बदलते असं जाणवतं. नक्की बदलते. म्हणजे मला परत हे सौंदर्यदृष्टी इज रिलेटेड टू युअर काय म्हणतात तुम्ही रोज काय वाचता किंवा तुम्ही मला जसं
खूप फिरायला आवडतं, मला चांगल्या ठिकाणी जायला आवडतं, चांगल्या गोष्टी बघायला आवडतं, चांगले चित्रपट बघायला आवडतात, कधी चांगली पुस्तकं वाचायला आवडतात. सो किंवा मला खूप पेंटिंग्स बघायला मला प्रचंड आवडतात. त्याच्यातनं काय मिळतं माहिती नाही, पण मी तासनतास बघू शकतो. तर मला वाटतं, की शेवटी ही जी काही आपण वेचत असतो बाहेरनं, आपण जे काय ऐकत असतो, त्याच्यातनंच आपण व्यक्त होत असतो. सुरातनं मी व्यक्त होतो. आणि त्यामुळे ती त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी हेरून आपण आपोआप आपण ठेवत असतो, की आता मी अमुक एक फूल पाहिलंय, हे आता मला जरा आतमध्ये असं आपण नाही करत. ती खूप ऑर्गॅनिक गोष्ट असते. त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम होतो आणि त्या खूप खोलवर आतमध्ये आपल्या परिणाम करतात, त्या गोष्टी अशा पद्धतीने आपण व्यक्त करू शकतो. आणि सौंदर्यदृष्टीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल, तर मला एक खूप छान एक गोष्ट आठवते मुकुल काकांनी मला सांगितलेली. तेव्हा मला त्यांनी सांगितलं, की "राहुल तू अ, लताबाईंची गाणी ऐक, तू आशाबाईंची गाणी ऐक, मोहम्मद रफींची गाणी ऐक." मला त्यांनी सांगितलं, "ही चित्रपटातली सगळी गाणी ऐक. त्याच्यातनं खूप सौंदर्यदृष्टी तुझी डेव्हलप होईल." कारण खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि मला हे खूप जाणवलेली गोष्ट आहे, की परत मी मगाशी म्हणालो तसं रिकॉल व्हॅल्यू आपल्याला असं वाटतं माझे आजोबा म्हणायचे ना, की "अरे 12 सुरांची खाण आहे तुम्ही किती किती उपसणार आहात?" शेवटी संपणारच आहे ना ते. तुम्हाला असं वाटतं, की मी काहीतरी नवीन केलेलं आहे, पण ते आधी कोणीतरी करून ठेवलेलं आहे. ते म्हणायचे, "हे असं आहे, की माझ्या मुलांनी मला येऊन सांगणं, की आज मी बाप झालो." त्याच्या आयुष्यात ते नवीन असतं, पण त्यावेळेला म्हणे ते तुझ्या वडिलांकडे तू बघू नकोस, कारण त्यांच्या आयुष्यात ती गोष्ट घडून गेलेली असते. तसंच सुरांच्या बाबतीमध्ये आहे, की ते जरी आपल्याला ऐकल्यासारखं वाटत असेल, तरी ते नवीन वाटतं. ते नवीन कधी वाटतं? जेव्हा तो आत्मविश्वास असेल तुमच्यामध्ये, जेव्हा काय म्हणतात त्याला, तुम्ही तुमचं म्हणून जे गाणं सादर करत असाल, त्याच्यामध्ये ही इम्प्रेशन्स येतात. पण ते तुमचंच गाणं वाटतं. ते त्यांचं नसतं, ते तुमचंच असतं. त्यामुळे ब ह्या गोष्टीवर माझा खूप दृढ विश्वास आहे. त्यामुळे माझं गाणं आत्ताच्या पिढीला आवडतं. याचं कारण आहे, की हे आजचं गाणं आहे. हे 50 वर्षापूर्वीचं किंवा 100 वर्षापूर्वीचं गाणं नाहीये. हे आत्ताचं गाणं आहे. त्यामुळे ते आजच्या पिढीलाही आवडतं आणि पूर्वीच्याही पिढीला आवडतं. सो मला असं वाटतं, की सौंदर्यदृष्टीच्या बाबतीत हेच मी म्हणायला म्हणतो, की जितकं तुम्हाला ऐकता येईल, जितकं माझे आजोबा म्हणायचे, "उदंड ऐक." तो शब्द माझ्या डोक्यात बसलेला आहे, की उदंड ऐका. तुम्हाला त्याच्यातनं काय करायचं हेही कळेल आणि काय नाही करायचं हेही कळेल. वा. मला वाटतं चर्चा आपली किंवा हा संवाद खूप छान रंगत चाललाय. हा असाच बराच तास चालू शकतो, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. येस. प्रेक्षकांकडनंही आपल्या खूप प्रश्न आलेत. मला गंमत वाटते, की जवळपास 50 एक प्रश्न लोकांनी विचारलेत. आणि अर्थातच हे सगळे प्रश्न काही आपण आता घेऊ शकत नाही. काहींची उत्तरं ह्या आतापर्यंतच्या संवादातनं मिळालीही असतील. पण टू सम अप, आता आपण एका शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. अं, राहुल, हे एक महत्वाची गोष्ट आहे, की तसं बघता शास्त्रीय संगीतातला कुठलाही माणूस, म्हणजे रागदारी संगीतातला माणूस, हा एका अर्थाने छुपा कंपोजर असतो. कारण की राग मांडत असतो तेव्हा तो दरवेळी त्या रागाच्या चौकटीत का होईना काहीतरी कंपोज करत असतो. पण कंपोजर ही एक भूमिका घेणं हे एक वेगळं आहे. आता वसंतरावच्या निमित्ताने तू कंपोज केलंस. अर्थात काही जुन्या पद्धतीच्या गोष्टी होत्या, जसं राम राम सारखं गाणं असेल किंवा बैठकीची लावणी त्यातली असेल, की ज्या पारंपरिक रचनांवर बेतलेल्या रचना आहेत, किंवा काही पूर्णतः नवी आणि रचना तू केलीस त्या चित्रपटासाठी. आणि जसं तू म्हणलास की लॉकडाऊनच्या काळात एक धून सवारावी तशा तू गझला कंपोज हो. केल्या. हो. तर त्या एक्सपिरियन्स बद्दल सांग, आणि या मुलाखतीचा शेवट करताना एखादी तुझी गझल, तू स्वतः कंपोज केलेली एखादी गझल ऐकून आपण थांबू शकतो. चैतन्य, ती गझल गाऊन त्या स्वरांनीच आपण या कार्यक्रमाचा समारोप करूयात. कारण त्यानंतर परत शब्द बोलण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे लोकसत्ताच्या वतीनं मी राहुल देशपांडे आणि चैतन्य कुंटे दोघांचंही खरंच मनापासून आभार मानतो. खूप वेगळ्या पद्धतीने ही चर्चा झाली. राहुलचे खूप इंटरव्ह्यूज आपण पाहिलेले आहेत आणि सतत तो खूप एक्सप्रेशन देत असतो. पण आजची 2 संगीतातल्या दिग्गजांची चर्चा कशी होते आणि ते ऐकायला किती मजा वाटते, त्याचा अपूर्व अनुभव आज आपण सगळ्यांनी घेतला. खूप
खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक पण सहभागी झाले. त्या प्रेक्षकांचे पण, लोकसत्ताच्या वाचकांचे पण आम्ही मनापासून आभार मानतो. तुमच्या दोघांचे आभार मानतो. आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याआधी फक्त एकच वाक्य मी चैतन्य कुंटे यांचे, राहुल देशपांडे आणि रसिकांच्या वतीने आभार मानतो. कारण राहुलच्या बोलण्यात वारंवार आलं की मला त्यांनी माझ्या ठेवलं. प्रामाणिकपणे कबुली द्यायची झाली तर एक गेली 2-3 वर्ष मध्यंतरी गाण्याचे जे काही एक असे उदंड उत्साह सोहळे सुरू झाले ते त्याच्या ते बघून राहुल देशपांडेंचं गाणं याविषयी मनामध्ये काळजी निर्माण झालेली होती. पण आजच्या मुलाखतीनं राहुल देशपांडे हा कुठल्या पद्धतीने जाऊ शकतो, कुठपर्यंत जाणार आहे याची एक अतिशय चांगली आशा आणि खात्री निर्माण झालेली आहे. चैतन्य कुंटे स्वतः अधिकारी आहेत, त्यांचं पुस्तक आपण केलेलं अतिशय अप्रतिम त्या कुशाचा तो काम होता तो. त्याच्यामुळे तुमच्या दोघांचे मनापासून व्यक्तिशः सुद्धा आभार आणि लोकसत्तेच्या तर्फे सुद्धा आभार. आणि याच्या पुढे आता मला वाटतं गद्य थांबायला हवं आपण. हो. मला विनय अवस्थी म्हणून माझे एक मित्र आहेत, ते मला गझल पाठवायला लागले आणि त्याचा अर्थ मला म्हणजे गझल म्हणून पाठवायचे, केहन करून पाठवायचे ते. आणि मी ती ऐकली आणि मी एक बसलो, तर मी म्हणलं चल मी आता रोज एक गझल कंपोज करीन माझ्याकरता. आणि मग ते रोज एक 2 पाठवायला लागले आणि असे 30 गझला मी कंपोज केल्या. आणि त्याच्यातल्या चाली खूप चांगल्या, काही चांगल्या झाल्या, गुणगुणण्यासारख्या झाल्या. सो त्याच्यातली मी एक गझल आता सादर करतो. सगळी इतक्या चाली केल्यात मी आता ही. आणि परत एकदा लोकसत्ताचे मी आभार मानतो. असं बोलायला मिळत नाही. सारखी अपेक्षा असते की प्रथम तुला गा, दाटून कंठे येतो गा, बगड्यांचे माळ फुले गा, सावरे ऐजे हो गा, घेई छंद गा. मला आज खूप मनापासून बरं वाटतंय की आज मला मनसोक्त बोलता आलं, मला गाण्यावरती बोलता आलं. म्हणजे एका कलाकाराचं आयुष्य कसं जातंय, प्रत्येकाचं साधारण तसंच जात असतं. प्रत्येकाचं काही स्ट्रगल्स असतात आणि ते प्रत्येकाचं ग्राफ तोच असतो. पण गाण्याविषयीचे विचार असतील आणि ते चैतन्य असं असतं ना की तुम्हाला तसे प्रश्न पण विचारायला लागतात. तर म्हणून मला खूप बरं वाटतं की ही माझ्यामध्ये जी काही माहिती होती किंवा मला जे माहिती होतं हे चैतन्यमुळे आज समोर आलं. अदरवाईज असे कोणी प्रश्न आतापर्यंत मला विचारलेच नव्हते. त्यामुळे मी चैतन्याचे पण आभार मानतो. आता हे एकदम सॉफ्ट गाणं आहे. जब भी दिल खोल के रोए होंगे, जब भी दिल खोल के रोए होंगे, लोग आराम से सोए होंगे, जब भी दिल खोल के रोए होंगे, लोग आराम से सोए होंगे, जब भी दिल खोल के रोए होंगे, रात भर हंसते हुए तारों से, रात भर हंसते हुए तारों ने उनके आरिज़ भी भिगोए होंगे, उनके आरिज़ भी भिगोए होंगे, जब भी दिल खोल के रोए होंगे, क्या अजब है वो मिले भी हो फराज, क्या अजब है वो मिले भी हो फराज, हम किसी ध्यान में खोए होंगे, हम किसी ध्यान में खोए
भी दिल खोल के रोए होंगे. वाव, वाव. Very good. Thank you.